सिग्मा इज सम. चला चला आलं का तुम्हाला बाईचा आवाज आला का? म्हणजे बाईचा आवाज आलेला आहे. चला मॅडम म्हणतायत recording सुरू वेलकम झालंय. टू अनदर एपिसोड ऑफ कौन बनेगा करोडपती. त्याला मी केबी का म्हणतो कारण की होस्टला काहीच माहित नसतं म्हणून मी फक्त क्वेश्चन विचारतो, आन्सर तुम्ही द्यायचे. केबीसी आणि- केबीडी कोण बनेगा दळबद्री. हे तर झालं ऑलरेडी, अजून किती आणि सो वेलकम वेलकम नमस्कार. दोन चेहरे रिलेटिव्हली जुने आहेत. महागुरु नंबर 1 अमय काळे, महागुरु नंबर 2 अमोल साठे. तिसरे महागुरु आपल्यासोबत जॉईन झालेत. ते म्हणजे आता जरा इंट्रोड्यूस युअरसेल्फ. कुठे राहतो, काय करतो, नाव पण सांग. ऑब्व्हियसली आय एम अज्युमिंग की तू नाव सांगणार हो आहे. हो नाही म्हणजे त्याच सिक्वेन्स म्हणजे त्या प्रायोरिटीच्या याच्यात मी जाणार आहे की फर्स्ट थिंग इज मी कुठे राहतो. मी राहतो अरिझोना मध्ये. काय करतो तर मी इंजिनियर आहे मॅन्युफॅक्चरिंग सिस्टमचा आणि माझं नाव वैभव आहे. ठीक आहे. आय होप दॅट इज ओके विथ यू. ते गोल्डन आणि- ब्रिज अरिझोनाला कधीपासून ते अरे आपण राहतो अरिझोना, जीव गोल्डन ब्रिज मध्येच अडकला असं नाही तर कसं. गेमिंग बद्दल बोल. लव्ह मॅटर्स नाही. कन्व्हर्सेशन दुसऱ्या दिशेने चाललेलं आहे. टॉपिक आय थिंक नाही मी एकदम मस्त इंट्रोडक्शन प्रिपेअर केलं होतं. मला तुमची रिॲक्शन बघायची आहे कशी आहे. अच्छा. तुमचं डोकं किती घाणेरडं आहे हे तुम्हाला कळलं आता. तीक्ष्ण. तो आपण आज चर्चा करणार आहोत अशा गोष्टींबद्दल जे सगळ्या मुलांना करायचं असतं. मुली करतात की नाही हे मुलांना खूप डाऊट असतो नेहमी, पण कोणी विचारत नाही. आणि मुलं बऱ्याच वेळा ते लपून छपून करतात. वाव वाव वाव. डाल दो पंचलाईन डाल दो. काहीच नाही म्हणजे ही अशी गोष्ट आहे की Any ज्याच्यात काही guesses? चुकीचा गैरसमज होऊ शकतो. एनी गेसेस? इट्स ओनली वन आन्सर. अरे बाय द वे हे अंधारात आम्हाला पण माहितीये. करतात का? इट्स गेमिंग. आपण बोलणार आहोत ई स्पोर्ट्स, गेमिंग, खेळणे, ऑनलाईन गेमिंग स्पेसिफिक. डिजिटल खेळ आणि क्रिया आय गेस. नॉट द गेम्स ऑफ हार्ट. तो कधीतरी वेगळा काढू विषय आपण. पण मग Digital आता मला क्रीडा. तुम्ही सगळे डिजिटल क्रीडा चालते. बोल काय म्हणतो. सो अभिलाष तू सांग म्हणजे तू कधीपासून गेमिंग करतोय? आय एम फिलिंग व्हेरी थ्रेटन्ड. आणि होस्ट नाहीये. पहिला क्वेश्चन येऊन आला कारण डायरेक्ट की मला बऱ्यापैकी अंदाज आहे अमय आणि अमोल काय म्हणणार आहे. म्हटलं चल तेवढा कर्वबॉल टाकू Oh अभिलाष. my नाही. God. सो गेमिंग म्हटलं की मला फर्स्ट गेम जो आठवतो दॅट इज ऑब्व्हियसली नीड फॉर स्पीड 2. ओ नाही आणि Yes. तो एकदम बाबांनी एकदम नवीन कम्प्युटर घेतला होता. सरप्राईज होता. आम्ही नागपूरला गेलो होतो आणि मग पुण्याला परत आलो घरी. तर देअर वॉज दिस बिग डब्बा विच Okay. कॉल्ड ॲज पर्सनल कम्प्युटर. आणि मग तेव्हा बाबांनी फक्त किती क्लिक करायचे एवढंच शिकवलं होतं टू ओपन द गेम. बाकी काहीच आयडिया नव्हती. लिटरली लिहून ठेवलं होतं एकदा की हे इथे क्लिक कर, इकडे क्लिक कर, इकडे क्लिक कर. हे झाले की तो गेम चालू होईल. ते जिथे लिहून ठेवला होता तो कागद कुठेतरी हरवला. आणि मग मला मी काय म्हणलं हे खेळायचं गेम आता. ऑफिस मधून फोन करून विचारते कुठे क्लिक करू. हा इथे क्लिक करू. आवाज तिकडनं ऑफिस बंद करतात. कुठे क्लिक न काय खराब होईल, हे होईल ते होईल. म्हटलं सांगा तुम्ही. So that is Okay. my first game ever played. Need for Speed NFS 2 SE. 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 तो Yes. चीट होता ना, चीट कोड टाकायचं फक्त. काय होतं तुम्हाला आठवतं का? पायोनियर ते कार्स अनलॉक व्हायचे आणि तो 2 एक्स्ट्रा मॅप यायचे हॉलिवूड आणि कोणत्या तरी. पायोनियर होतं ते चीट कोड. हा. त्याच्यात मग ती रेड कलरची कार अनलॉक व्हायची. Red colorची car. Yes. तू इट सांग वॉज बाई. दी ओजी नीड फॉर तुझं स्पीड. कोणता व्हॉट्स युअर इंट्रोडक्शन इन टू गेमिंग? विच गेम? माझं इंट्रोडक्शन टू गेमिंग असं झालं की आम्ही तेव्हा ठाण्याला राहायचो आणि आमचे म्हणजे कसे फॅमिली जसे नेबर्स असतात वगैरे. तर त्यात एक असं जरा कूल डूड होता तेव्हाचा. म्हणजे दिस इज 2004-05. आणि त्याच्याकडे कम्प्युटर होता आणि त्याच्याकडे मी बघितलं की तो स्पायडरमॅन खेळायचा. तेव्हा तो 3D स्पायडरमॅन खेळायचा. दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपोजर. आय वॉज लाईक व्हॉट द फक, हे काय, याच्यापासून मी कसा वंचित राहिलो. आणि मी त्याला म्हटलं की अरे हे मला पण खेळायचं. तर तो म्हटलं हा मी देतो तुला. म्हटलं मी खेळू कशावर.
आणि मग तिकडनं चर्चा झाली चालू की पप्पा आपण घरी कम्प्युटर आणला पाहिजे. Wow. गेम घे. तो म्हणते दॅट माय जॉब. गेम देतो मी तुला. गेम देतो मी. घेऊ द कसा आणि मीडियम तो इज नॉट सुरू माय करू. प्रॉब्लेम. तुला हम्म. कशात खेळायचे खेळ. हम्म. तर ऍज लाईक की ठीक आहे मी सांगतो तुला. मग कसं बसं फॉर्च्युनेटली बाबांना पण घरी हवाच होता कम्प्युटर. ते जुळून आलं आणि आला कम्प्युटर घरी. मग ट्रॅजेडी अशी घडली का त्या कम्प्युटरमध्ये एवढी प्रोसेसिंग पॉवर नव्हती का तो गेम चालला. I know the feeling. I know the struggle. मग असा माझा जीव तुटला ना. मी म्हंटल नाही यार काहीतरी तर खेळायचंय आता. आपण ये नमक चखली आपण. आता काहीतरी कुछ डेअरिंग करना था. नशा हो चुका था. मग नशा हो चुका था. मग अँड आय वॉज ऍडिक्टेड. म्हटलं आता हे ऍडिक्टेड पेक्षा मी जास्ती क्युरियस होतो की चायला काहीतरी तर खेळायचं आपल्याला, काही असो. मग तेव्हा मी त्याच्याकडनं मी म्हंटल की यार काहीतरी तर दे, म्हणजे काहीतरी मला इन्स्टॉल करून दे, कसं तरी टाकून दे. तेव्हा काही कळत नव्हतं हाऊ इट ऑल वर्क, की कुठे इन्स्टॉल करायचं, कसं Copy करायचं, करून किंवा दिलं. त्याचं सेटअप असतं हे पण माहित नव्हतं. आणि त्यांनी सगळं करून दिलं आणि त्यांनी मला डाउनलोड करून दिले फ्लॅश गेम्स. कोणाला आठवत अरे, असतील तर. अरे बापरे. 2001. लेजेंड. Yes. ओनली लेजेंड्स रिमेंबर. 999. आणि त्या फ्लॅश गेम्स मध्ये अरे खूप स्केची कंटेंट होतं माझ्या वयाच्या प्रमाणे. आणि माझ्या बाबांना वाटायचं अरे हा तर काय मस्त याचं बालिश गेमिंग चालू आहे काहीतरी. आणि इकडे काय गेम होता की क्लिक करा आणि सांता क्लॉस बेल वाजवेल आणि ती एल्फ असणार फिमेल आणि तिचे कपडे निघणार. असा फ्लॅश गेम. क्राईम पेट्रोलचा एपिसोड होता. Wrong kind of flashing. बापरे. चुकीचा फ्लॅशिंग चालू आहे ते. ते फ्लॅश गेम्स म्हणजे माझं डोकंच फ्लॅश झालं त्याच्यात. नको त्या गोष्टी. थिंग इज की तुला रिअलाइज झालं की आपण काहीतरी चुकीचं करतोय. बॅड थिंग इज यू कंटिन्यू. आय कंटिन्यूड अँड आय इव्हॉल्व्ड इट. ते मी अजून शोधून काढले तसे. Flash games मध्ये- फ्लॅशिंग गेम. हा. खूप असे नॉर्मल गेम्स पण होते. बबल ट्रबल आणि ते अजून काय काय होतं. आता पहिलाच गेम असा एक्सपोज झाल्यानंतर माझी उत्सुकता छताबाहेर होती रे. मग त्या बाकीचे गेममध्येच मी expose शोधले. वाव. तर एनिवे मग त्याच्यानंतर मग नीड फॉर स्पीड आय केम अक्रॉस इट. आणि मग तो खेळला. मग तेव्हा पायोनियर वगैरे ते चीट कोड वगैरे कळाले आणि मग तेव्हापासून आय वॉज इन फॉर इट. बट मला त्याच्या पुढे नंतर गेमिंग पीसी किंवा पीसी असा विच वॉज केपेबल की ज्याच्यात आपण खूप चांगली गेमिंग करू शकू असा कधीच भेटला नाही. सो जे काय 4-5 वर्ष अजून आधी आलेले गेम्स होते तेच आपण मॅक्स सेटिंग वर स्वॅग मध्ये खेळायचे. हा येस. त्याच्यात IGI2 Idea. होता. IGI2, yes. मी लॅपटॉपच्या खाली ते ओलं फडकं ठेवून वगैरे खेळायचं. प्रोजेक्ट ते IGI. नेक्स्ट लेवल तो सगळा जुगाड होता. तर ते म्हणजे माझं एक्सपोजर होतं पहिल्यांदा गेमिंगला. आणि तेव्हापासून मग ती जी एक उत्सुकता असते आपल्याला पझल सॉल्व्ह करायची, मिशन पूर्ण करायची, तो ऑब्जेक्टिव्ह फॉलो करून शोधून काढायची, ते चालू राहिलं. अँड इट इव्हॉल्व्ड अँड नाउ हिअर वी आर. तुझं काय आहे? तुझं कसं होतं? माझं मी तर सगळ्यात बेसिक गेम पासून माझी सुरुवात झाली विच वॉज फ्रीसेल. लाईक फ्रीसेल आणि सॉलिटेअर. घरी कॉम्प्युटर आला होता. ओके. प्रीसेल computer ऐकवायला होता. म्हटलं. नाही ते मायक्रोसॉफ्टचे जे स्टँडर्ड गेम्स येतात ते. येस जुगारी. हा एकदम. फ्रीसेल मध्ये काही जुगारी नसते. तर कारण ते आपण नॉर्मल पत्त्यांनी पण ते गेम्स मी शिकलो होतो ना. ते डाव मांडणे म्हणजे सॉलिटेअर. सो ते खेळलो होतं. बट ठीक आहे तेवढं होतं. मग नंतर डेव आणि मारिओच्या कन्सेप्ट आले की अरे असा पण एक गेम आहे. मग डेव तर म्हणजे नेक्स्ट लेवल नशा होता. इतका नशा होता की कॉलेजच्या फायनल इयर मध्ये पोरांनी कुठला तरी हॅक काढला डिपार्टमेंट मध्ये. आणि त्यांनी गेम साठी नाही, एवढा तो सोपा गेम आहे विंडोज वर. अरे गेम करायचा हॅक नाही रे. करंट विंडोज सेटिंग वर त्यांनी डॉसचं इम्प्लिमेंटेशन केलं म्हणून त्यांना डेव परत चालवता. फायनल इयर मध्ये आम्ही परत डेव खेळलो जस्ट फॉर द मेमरीज. असे लोक जे मूव्ह ऑनच होत नाही. पण डेव मारिओ NFS होता आपल्याच म्हणला तसं. आणि नंतर आय थिंक तिथून मग तसं काही पझल किंवा ऍडव्हेंचर गेम्स किंवा काही स्टोरी लाईन वाले गेम्स, ते प्रिन्स ऑफ पर्शिया टाइप किंवा ओपन वर्ल्ड आले, असासिन्स क्रीड वगैरे.
त्या Yes. टाईपचे मग ते स्केल अप होत गेलं. आपल्या प्ले बॉयला Correct. विचारू तो कोणते गेम हा साठे सांग तुझं काय होतं? हृदयासोबत खेळायचा तो आधी. मी तर एकदम नॉर्मल स्टार्ट केली होती. पहिले तर घरी नाही, बेसिकली मामाकडे आम्ही जायचो सुट्टीला, तर मामा कॉम्प्युटरवर काम करायचा, मग आम्ही एक्सप्लोर करायला लागलो की अरे काय कॉम्प्युटर. तर आमचं एक्सप्लोरेशन थांबवण्याकरता त्यांनी आय गेस आम्हाला त्यावेळेस स्वतःहूनच गेम डाउनलोड करून दिला. आणि आय थिंक माय फर्स्ट गेम वॉज लायन किंग. कोणाला माहिती Oh, नाही. yes, yes, yes. God. हो. तो इतका Yes. अवघड God. गेम होता. भारी होता. बट खूप अवघड होता. म्हणजे त्यांनी ऍडिक्शन क्रिएट केलं की मस्त काही तो game. माइंडफक करायचा, एक उडी इकडे तिकडे झाली आणि वाट लागली, मग हो. तो व्हेरी फ्रस्ट्रेटिंग गेम राईट. सो तो कम्प्लीट केला. त्यानंतर हर्क्युलिस होता, right. लायन किंग, Hercules पण चांगला अलादीन होता. प्रोजेक्ट अलादीन हा करेक्ट येस. अलादीन ते But I उडी think मारून मारून ते फेकायचं. द गेम वेर आय स्टार्टेड की कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट असते ना, की नाही आता हे म्हणजे करायचंय. दोज टू गेम्स वर कमांडोज आणि आयजीआय. कमांडोज माय गॉड, वॉज अ गेम ऑफ पेशन्स. येस. जबरदस्त गेम आहे. आयजे त्यांनी तो बनवलाच असं आहे की इट इज इम्पॉसिबल, काय पण करा केवढा अवघड आहे. अरे मी Exactly. लिटरली 4-5 वर्ष आधी तो परत खेळायचा प्रयत्न केला. माझ्यात पेशन्स नाही राहिला. म्हटलं काय हे, अरे हे चित्तेगिरी नाही खेळायचे मला. आय एम ओव्हर इट नाव. But तरी I ते think- कुठेतरी राहून गेलंय अजून. ते दोन गेम होते No की one has असं completed that you know, की त्यांनी आपल्याला हे केलं की एक कॉम्पिटेटिव्ह लेवल असते, लेवल ऑफ बरोबर. That पेशन्स, competitive- युझिंग युअर माइंड इन गेम राईट. आता डेव हा. आणि लायन किंग वगैरे टोटल ते खेळणी होते, हा. आपल्या हा, शिप ते- जावायचं हे बरोबर. करायचं. लेवल क्लिअर करा, दॅट्स इट. Exactly. असं हा, काय असे बरोबर. स्टेक्स नव्हते की तुम्हाला म्हणजे असं फ्रस्ट्रेशनच येईल की अरे होत का नाही हा. आपल्याकडून, असं हा. काही नव्हतं आयजीआय डेव मध्ये. वॉज फर्स्ट गेम Correct. की अरे कमांडोज आयजीआय, की समोरचे लावावं काय लागतंय करतायत आणि असं. मग आपण काय केलं पाहिजे. हम्म. हेल्थ वाला आणि- कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला आपल्याला तेव्हा. हो. बट Stealth आता आणि- सगळ्यांच्या जरी सेम होतं का नाही, बट आयजीआय आणि कमांडोज खेळताना मला आईने बघितलं आणि आय थिंक दॅट्स वेअर एव्हरीथिंग काइंड ऑफ स्टार्टेड स्टॉपिंग. कारण की ते रक्त बिक्त ती अरे कमांडोज पण आय थिंक लहानपण असतं तू कमांडोज खेळते, पॅटर्न रेकॉग्निशन काहीतरी फिटच होतं डोक्यात की कुठला सोल्जर कुठे जातोय आणि मग तो हो. कुठल्या सायकल मध्ये जातोय, मग आपण कसं हळूच डॉज करून स्टेल्थनी जायचं. Yes. म्हणजे Learning Yes. tool आहे, प्रेसिंग next level learning समवन tool. मूव टू मेक आर मूव, हे हा. ते कडनं स्टार्ट झालंय आमच्यामध्ये. बरोबर. कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट मला NFS 2 पासून असते. 2 प्लेअर असायचे, स्क्रीन स्प्लिट व्हायची. हो, हो, हा, हो. yes. स्क्रीन एवढी, त्याच्यात असं स्प्लिट बरोबर. होतं, एक जण इकडे बसलाय, एक जण आणि एक WASD वापरणार, एक arrow keys वापरणार. हा. आणि मग नंतर घरच्यांना कळणार नाही की कीबोर्ड का खराब होतोय. काय काय खराब होतं उडालेच आहेत. स्पेसिफिकली. हा. अरे याच्यावरची अक्षरं दिसत नाही, या 3 आणि या 3 keys हे कोणते होते? WSD काय रे? गायब आहे. Yes. I know. ना फेड आउट. Okay, nice. त्याच्या आधी पण आपण आय थिंक वी रिअली फॉरगॉट वन टाइप ऑफ गेमिंग जे PC वर नाही व्हायचं, बट इट यूज टू हॅपन ऑन द टेलिव्हिजन. ऑन द Oh. टेलिव्हिजन. येस. दॅट वॉज मस्त. ओरिजिनल. जे आपले इंडियाचे व्हर्जन होते नाही का, निंटेंडो Cassette. 64 चे, असे हो, हो. आपण उल्हासनगर वरून घेऊन यायचो. ते कार्ड्स यायचे आपल्याला आणि हो, कॅसेट यायची आणि त्याच्यात 400 गेम्स इन वन Contra. असायचे अपेरेंटली. अजून कोणते होते? डकन कॉन्ट्रा, एक ते ऑलिम्पिक्स वाले होतं. मला तर हो, डकटच हो. आठवतंय. ते डायरेक्ट फाट एक- फाट बंदुकीने बदक उडवायचं. मजा यायची. हा. डकन भारी. आणि एक ते डर्ट बाईक वालं होतं. त्याच्यात right. फक्त हिल क्रॉस करायचे आणि त्याच्यात 2 प्लेअर ते- असायचं. मोटोक्रॉस मॅडनेस होतं ना आय थिंक ते. ते मिडटॉन मॅडनेस. नाही मोटोक्रॉस मध्येच ते डर्ट टेरेन मध्ये तुझी ती Okay. मोटर बाईक जायची. Midtown Midtown Madness पण आहे legend तो. होतं. Madness. तर वेगळं. आय कॅन गॅरंटीली से वन थिंग की सगळ्यांनी त्या लोकांना ठोकायचा प्रयत्न केलाय, कधीच जमलं नाही. इट इज इम्पॉसिबल. त्यांना ठोकायला लागेल तर नेहमी बाजूला जातात. Yes. म्हटलं याला ठोकू कसं काय? येस. सो म्हणजे Midtown आपण Madness. सगळ्यांनी ज्या प्रकारचं गेमिंग एक्सपिरियन्स केलंय, ज्याला आपण एक्सपोज झालोय, दॅट वॉज ऑल स्टोरी ड्रिव्हन ऑर एडव्हेंचर ऑर प्रिटी मच लिनियर, की त्याच्यात फक्त तो गेम आहे, तो सँडबॉक्स मध्ये आहे का, आणि त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे एकच mission दुसरा होतं. व्यक्ती नव्हता, आपण दुसऱ्या व्यक्ती सोबत खेळायचो, बट देअर वॉज म्हणजे पलीकडे कोण अजून आहे की ज्याच्यापेक्षा आपल्याला चांगलं करायचंय, किंवा 4 लोक एकच खेळतायत, असं कधीच नव्हतं.
जेव्हा हा. आपण लहानाचे मोठे झालो तेव्हा. राईट. गेम तो होता की गोल हा होता की यू हॅव टू बीट द गेम, नॉट बीट अदर बरोबर. प्लेयर्स. करेक्ट. कम्युनिटी ड्रिव्हन नव्हतं ते. दॅट गेम कम्युनिटी ड्रिव्हन तो एलिमेंटच नव्हता की अशी काही कम्युनिटी आहे किंवा असं वी आर कम्पेअरिंग स्कोर्स, आपण स्ट्रॅटेजीज बघतो एकमेकांचे, तो काहीच नव्हता. नव्हतं. स्ट्रॅटेजी होत्या जरी तरी त्या सिंगल प्लेअर मध्येच होत्या आपल्या सगळ्या IGI मध्ये जे काय असेल, किंवा डेल्टा फोर्स गेम होता, किंवा डेल्टा इव्हन फोर्स, प्रिन्स ऑफ पर्शिया द टू थ्रोन्स होता, त्याच्यात ते टाइम आपण रिव्हर्स करू अरे शकतो. Exactly. वॉरियर विदिन आणि हा वॉरियर टू थ्रोन्स, नंतर सॅन्ड्स ऑफ टाइम होता. सॅन्ड्स ऑफ टाइम. करेक्ट. All I remember right now is graphics of those games. Pixelated Oh. graphics. एक खरंच. ठोके दिसायचे. अरे ओरिजिनल आणि- प्रिन्स जो होता ना, जे तू अंडरग्राउंड कुठल्या तरी सिव्हर मधून तू बाहेर क्रॉल आउट करून येतो आणि मग तिथून हा. डायरेक्ट प्रिन्स ऑफ पर्शिया सॅन्ड्स ऑफ टाइम आला. अरे अरे हे काय झालं? Evolve. खरंच आहे. आणि आणि त्याच्यामुळे आपण आपल्यासाठी ते कटिंग एज होतं. म्हणजे त्याच्या हम्म. पलीकडे अजून काही चांगलं असेल ही कल्पनाच आपल्याला कधी सुचली नाही, कारण की हा वी ना. वर ऍट दी व्हेरी एंड. वाईस सिटी आला ना मग. अरे वाईस सिटी वॉज जनरेशनचं दॅट वॉज असं वन हे गेम होतं. जे चालू होताना मुद्दाम आणि तो आता परत वेळेस आला. चालू करायचं कोणी बघत तो नाही. री रिलीज झालाय. येस. Vice ते City GTA ने हे re-release केलं. झालं. Like, परत रिलीज झाला. म्हणजे किती नाही त्यांनी तिन्ही Rockstar. टाकले ना काहीतरी हो, अॅनिव्हर्सरी सगळे स्पेशल. टाकले. लिबर्टी Correct, सिटी, वाईस correct. सिटी आणि सॅन अँड्रियास. वाईस सिटी Yes, केवढा yes. कॉन्ट्रोवर्शियल नाही. बापरे. Oh my ती God. आरसी पाणी हेलिकॉप्टरची मिशन सगळ्यांनी अटेम्प्ट केले. दरवेळेस फ्रस्ट्रेशन होतं. आणि अरे बापरे. हे गेम फेमस होता ते इन द एज ऑफ जेव्हा इंटरनेट हे सोशल मीडिया काहीच नाही, लिटरली ओनली वर्ड ऑफ माउथ. अख्ख्या हा. जगात वाईस सिटी काय वाईस सिटी. आणि मला असं वाटतच नाही की आपल्या कोणामध्ये आपण वाईस सिटी मिशन साठी खेळतो. आपण अजूनही नुसतं नाही केलं. एक्सप्लोर करायचं, राडा नुसता राडा हा. केला. तोडफोड करायची, पोलिसांना मारायचं, आणि मग शेवटी चीटकोड हा. टाकायचं, Leave me alone. मी आलो. Leave me आणि alone. That's it. माझं तर ते- एकच होतं, रंगाडा घ्यायचा, Answer. फिरवायचं, थोडा दो. संपलं. I guess नंतर असं झालं होतं मला की म्हणलं खूप झाला, कंटाळा आला मला ठोकून लोकांना उडवून पाईप बीप तोड. म्हणलं आता शिस्तीत आपण लेट सी की किती वेळ गाडी चालू शकतो, एकदम सिग्नल वगैरे पाळून चालवते. हा. नाही Yes, काय काय yes. मिशन्स मध्ये होतं ते नीट व्यवस्थित जाणं आणि mission काही हो. गाडीला डॅमेज नाही पाहिजे. थोडा पेशन्स नाही. 2 मिनिटांनंतर मग चला. मी काय करायचो, मी गाडीवर उडी मारायचो आणि बघायचो की ही गाडी मला किती फिरवते. आणि नाही मग ते थोड्या वेळाने पण माझ्या लक्षात यायचं की ती मॅप मध्ये एकाच पाथवर लूप मारतीये, आणि मग फ्रस्ट्रेट होऊन ती गाडी उडवायचो मी. तर मग नाही, बट कम्युनिटी दोज वेअर द रिअल काय म्हणतात ओजी डेज ऑफ गेमिंग आपल्यासाठी तरी. पण ते तरी सिंगल प्लेअर होता तेव्हा. लाईक तू घरी Yes. बसून ती स्टोरी लाईन हो. फॉलो करतोय. Yes. की काय तो कॅरेक्टर काय करतो. आपला पहिला एक्सपोजर टू आय थिंक कम्युनिटी, सॉर्ट ऑफ अ कम्युनिटी, सॉर्ट ऑफ बेस्ड गेमिंग, काउंटर स्ट्राईक. काउंटर स्ट्राईक इन अ सायबर कॅफे. सायबर Like कॅफे. Yes. दहा Cyber लोकांसोबत. येस. अनलेस तुम्ही ते रॅग्नारॉक आणि ते तसले वाले गेम खेळले. मी आय नेव्हर प्लेड दोज गेम्स. आय थिंक एज ऑफ Ragnarok? एम्पायर्स पण एक खूप चालला होता. हा, Before Age of CS Empires पण- कमी होईल. हा, एज ऑफ एम्पायर्स खूप चालला. पण त्यातला मल्टीप्लेअर गेम ऑप्शन मी तरी कधी नाही खेळलो, कारण नाही, ते मी पण लॅन नाही लागायचं खेळलो त्याला. मग कधीच माझ्या शेजारी मित्र राहायचं त्यांच्यावर पण नाही खेळता यायचं, कारण ती लॅन केबल घ्या, मग ते कनेक्ट कसं बरोबर. करायचं. हो. मग त्यापेक्षा आणि आम्ही आपल्याला माहित नव्हतं रे. 8-9 तास तिथं बसायचं. हा आणि 8-9 हो. तास तर आईनी चप्पल घेऊन आली असती माझी. माझी आई लिटरली आलेली सायबर कॅफे मध्ये, तिने मला असं जजमेंटल लुक दिला, काही बोलली नाही. ती अशी आली दरवाज्यात, मी बघितलं, मम्मीने बघितलं, नाही. आज पिटे का? आणि निघून गेली. आई शपथ, मला इतकं गिल्ट आलं ना की घरी जाऊन मीच रडलो. म्हटलं सॉरी मम्मी. आणि मी काय केलं, गेमिंग. आय वॉज लाईक, अरे लुकिंग बॅक आय एम लाईक. मला सायबर कॅफे वॉज बँड, जायचंच नाही. सायबर कॅफेत पहिल्यांदा कधी गेलो मी, इंजिनिअरिंग चालू केल्यावर. आई अरे, शपथ. अरे. सायबर बापरे. कॅफे, कारण की बापरे. ते सम वियर्ड टॅबू की सायबर कॅफे मध्ये गेलं म्हणजे काहीतरी मुलगा बिघडणार. धंदे करतोय. जेव्हा आपण मोठे होत होतो ना, तेव्हा ते सायबर सिफी म्हणून एक सायबर कॅफेची चेन होती. आणि हो, आणि त्यांच्याकडे ना असं कार्ड मिळायचं, त्याचा रिचार्ज करून, आणि त्यांचे पीसीज वेअर प्रिटी कॉम्पिटंट की त्याच्यावर आपण गेमिंग करू शकतो. आणि त्याच्यावर मी पहिल्यांदा हेलो खेळले तेव्हा इंडियात. आणि मी म्हटलं, अरे हे काय, हा गेम कसा कळला नाही आपल्याला आजपर्यंत. आणि मग त्यानंतर घरी स्वतःचा पीसी असायची जिद्द चालू झाली.
आणि मग स्वतःचा गेम इन्स्टॉल झाले आणि मग देन इट क्लाइम्ड अप. नाही, सायबर कॅफे कल्चर म्हणजे ते आय थिंक मी 7वी पासून सायबर कॅफे कल्चरचा पार्ट आमच्या घराच्या समोर होता. रेज, काउंटर स्ट्राईक आणि तेव्हा वॉरक्राफ्ट 3 होता, पण त्यात सगळे हो. सो आमच्या ते 2 गेम्स 5-6 सायबर कॅफे उघडलेले. हो. लोक कॉलेज बिलेज सोडून एकदम स्ट्रॉंग होतं. बट मला तर असं गर्ल रिपेलेंट होत होते सायबर कॅफे. आणि सायबर कॅफे हॅड ओनली वन बिग कॉम्पिटिशन, इंडियन पॅरेंट्स. इट वॉज सॉर्ट ऑफ ते इफ युअर अ रेबल, तुम्ही सायबर कॅफे मध्ये मीटिंग करत आज घरच्यांना कसं त्रास द्यायचा. मी माझी मजा करणार आणि घरच्यांना पण त्रास देणार. इकडे फुल प्लॅनिंग चाललंय रेबल्स आपल्या. सो जेव्हा इव्हन इन सायबर कॅफे जेव्हा आपण सुरुवातीला जायचो तेव्हा पण आपण जे मित्रांसोबत तर आपण तरी खूप नंतर खेळायला लागलो. सुरुवातीला जरी खेळायचो तरी ते इट वॉज प्रिटी मच सिंगल प्लेअर. सो आता जे आपण ई स्पोर्ट्सचा जो प्लॅटफॉर्म आपल्याला दिसतो, दिस हॅज एक्सप्लोडेड सो मच की इट कॅनॉट फाइंड इट्स रूट्स इन एनी वन ऑफ दीज थिंग्स. इट हॅज ऑल स्लोली लेड टू इट. सायबर कॅफेतले कुठले तरी आपले जे सेशन्स होते, मे बी आय डोंट नो हाऊ, बट कुठेतरी कोणाला तरी हा जिनियस आयडिया सुचला की चला याला आपण कॉम्पिटेटिव्ह बनवू. आणि लुकिंग बॅक इट इज सो स्टुपिड की आपण ऑलरेडी हे करायचं. अँड नाव देअर इज अ कॉम्पिटिशन अराउंड. काय बदलले, गेम्स बदलले, स्किल लेवल बदलली आहे आणि वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स इंट्रोड्यूस झाले. ऍक्च्युली इंट्रोड्यूस पेक्षा पण एकत्र आलेत की तुम्ही कॉन्सोल आणि पीसी सगळ्यांना मिळून खेळू शकता. बट द कोर हॅज स्टील क्लास द सेम. ऑफ पीपल. कॉन्सोल तर इंडियात तर कॉन्सोल म्हणजे काय इज लाईक अ रेअर ॲनिमल. आपल्याला खूपच कमी लोकांकडे कन्सोल एक तर असतो आणि ज्यांच्याकडे असतो दे डोंट शेअर. आणि ते त्यांची जरा वेगळीच हवा असते की अरे ऑब्विसली नो शेअरिंग पॉलिसी ऑलवेज एक्झिस्ट. कारण की आपण दसऱ्याला त्याला फुलं बिलं टाकून पूजा विजा करून, सो इट्स अ सेक्रेट थिंग फॉर अस किड्स. इट इज पार्ट ऑफ द फॅमिली. असं आहे पार्ट ऑफ द फॅमिली. आणि त्याच्यावर कापड असतं रे, असं ते टीव्हीवर लावतो आपण तसं. उलट टीव्ही पेक्षा त्याचेच केअर जास्त घेतलं जातं. मला तर आठवतं आमच्या कव्हर होता मस्त. त्याचं वायर बिअर तुटली की संपलं, तिथंच ते डेड आहे. प्लॅटफॉर्मचं बोललं ते मला आय डोंट नो, तुम्ही गरेना म्हणून एक प्लॅटफॉर्म होता ज्याच्यावर बरेच गेम्स आणि याचे ऑनलाईन टुर्नामेंट्स व्हायचे. ते मोस्टली गरेना युज करायचे कारण जी लॉबी होती, आता सायबर कॅफे मध्ये कसं तुमच्या आजूबाजूच्या कॉलनीज मधले लोक खेळणार, मग तुम्ही मित्र वगैरे बनवले, मग तुम्ही आपापसात खेळताय. पण गरेना वॉज लाईक दिस सेंट्रल लॉबी जिथे गेम्स होस्ट व्हायचे सर्व्हरवर. ते आपण CS वगैरे पाहायचो ना, फाइंड लोकल एरिया सर्व्हर, असं ते सगळं गरेनावर होस्ट व्हायचं. आणि मग तुम्ही कुठली पण लॉबी जॉईन करू शकायचा जगात. आणि मग त्याच्या थ्रू मोस्टली आम्हाला गरेनावर रॅन्डम लोकांशी डोटा 1 खेळता आलं, कारण तेव्हा डोटा 1 होता तो. बरोबर, करेक्ट. आणि मग तिथून मग सुरू लाईक तासन तास 6-6, 7-7 तास सायबर कॅफे मध्ये 4 जण. त्यात पैसे शेअरिंग मध्ये होते ना, कारण सगळ्यांकडे ऍट अ टाइम पैसा. 2 जण खेळणार, 2 जण मागणार, अरे असं कर तसं कर ते कर ते कर, असं. सायबर कॅफे वाला पण आहे, 4 जण आलेत नाही, 2च पीसी लागले. बरोबर. मला तर वाटतंय पोरं फक्त मनाने शिवाय गेमिंगच्या वेळेसच देतात, एकदम मनाने. अरे नाही, शिवाय नेहमी मनाने देतात, पण जेव्हा आपण गेमिंग करतो दिल से आता है. एकदम दिल से. अरे लोडेड गन, तू ट्रिगर केला संपला विषय, फाट सुरू होतं. नाही, कारण की ऍट सम पॉइंट ते कसं झालं, गेमिंग वॉज द आउटलेट. अभ्यास केला ना, आता म्हटलं त्रास झाला, काहीतरी आउटलेट पाहिजे मग गेमिंग मध्ये. तिकडे पण जमलं नाही तर मग मला थोडं काहीतरी जग सोडून मी याच्यात आलोय आणि इथे पण मला त्रासच होतोय. इथे पण त्रास होतो. काउंटर स्ट्राईक वॉज माय गेम, म्हणजे मल्टीप्लेअर मध्ये मी काउंटर स्ट्राईकच खेळतोय. स्ट्रेस झाला म्हणून पण काउंटर स्ट्राईकच खेळतोय. आणि अभिलाष वॉज गुड ॲट इट. आय कॅन वाउच फॉर हिम. त्याचं चांगलं होतं, आम्ही चांगला खेळायचं. PCC ला बापरे, ते काय होतं ते नाव काय होतं ते ह्याच्या समोर होतं, ते बिल्डिंगच्या खाली होतं ना, जायचे सगळे. राज होता तो, राज म्हणून एक होता सायबर कॅफे वाला. तो पाटणकरला फोन करायचा. एवढं आमचं नाही का फुल सेटिंग की तो आम्हाला सांगायचा आता वेळ लवकर, आम्ही चला सगळे चला.
गाड्या अरे गाड्या लिटरली दुसऱ्या डिपार्टमेंट मधले पोरं ओढून काढायचे. It was कधी एवढं म्हणजे मुलीच्या मागे लागणार नाही मुलं, पण गेमिंग म्हणलं की सब बाजू. खरं. कदाचित आपल्या नाही, तिकडे तो- चुकलं. म्हणूनच 4 पोरं ते बरं गेमिंग डिस्कस करत. शायद हमने हमारी गलती देख ली. ते 10 वर्षांनी अमोल सेलिब्रिटी झाले की लुकिंग बॅक व्हॉट डू यू थिंक वॉज द बिगेस्ट मिस्टेक. तेव्हा पण तो- पॉडकास्ट. नाही तेव्हा पण तो हे सांगेल, या व्हिडिओ मध्ये या टाइम स्टॅम्प वर जाऊन बघा माझे शब्द. सांगणार नाही, यू हॅव टू वॉच द व्हिडिओ. अरे काल पण 6 to 7 hours गेमिंग मध्येच गेले सॅटर्डे. ते माझं पण, आयुष्य. मी सकाळी काम करून आलो, सॅटर्डेचं जरा हा. काम होतं, मी ऑफिसला जाऊन आलो, 11 11:30 पर्यंत आलो, डायरेक्ट 5:30 ला उठलो मी. आणि Nice. बापरे, ऑलमोस्ट सगळे गेम्स हरलोय काल, असलं फ्रस्ट्रेशन आलं होतं संध्याकाळी. खराब असं सलग 8 गेम्स जिंकलो होतो आणि मग नंतर काल सलग 6 गेम्स हारलो, असं म्हणजे ओहो. तू खेळतो का गेम्स अजून? हो, मी व्हॅलोरंट खेळतोय सध्या. अरे वैभव व्हॅलोरंट खेळतोय आणि पाठवतो. आणि एपेक्स लेजेंड्स खेळत होतो, बट आय काइंड ऑफ म्हणजे बोर झालं मला. एपेक्सची मजा नाही येते. व्हॅलोरंट खूप भारी आहे, नेक्स्ट लेवल. व्हॅलोरंट वॉज तो जेव्हा रिलीज झाला इट वॉज इन्व्हाइट ओनली गेम ना, असं काहीतरी होतं ना. हो, Steamer, मी तेव्हापासून invite खेळतोय. ती माझं स्ट्रॅटेजी background नेक्स्ट तेच लेवल आहे. आहे, पण इन्व्हाइट ओनली वाली. हो, अरे किती हाईप क्रिएट होतं त्यांनी. लोक हो, असं केवढं hype FOMO create होतं होतं. सगळ्यांना. क्लब हाऊस बघ काय की, तुम्हीच खेळ जाते. नाही क्लब हाऊसचा जसा हाईप होता तसंच आहे, पण गेमिंग साठी बरोबर. केवढा ऍक्सेलरेट होतो. आमच्या सोसायटीला क्लब हाऊस. बट आय थिंक अरे वा वा. प्रत्येक मॅच हरली की असं मला आय डोंट नो सगळ्यांना वाटतं का प्रत्येक मॅच हरली चायला माऊस भांगारे, कीबोर्ड भांगारे, लॅपटॉप नाही. भांगारे. ऑलवेज ब्लेम द इन्स्ट्रुमेंट्स. पण Hard work, man. इवन आपण आता पण जर का इंडियात गेलो आणि आपण सपोज घरी गेलो, इंडियाची ट्रिप केली, घरी गेलो आणि घरच्यांशी भेटलो, बोललो आणि मग आपल्या रूम मध्ये जाऊन थोडा वेळ गेमिंग करायला लागलो, तर आय एम प्रिटी शुअर की आपल्या सगळ्यांच्या मम्मी अशा 1-8 तासांनी येऊन आपल्याला शिव्या घालणार की अरे काय किती मोठा झालाय, अजून गेमिंग नाही. करतोय. अल्टिमेट थ्रेट हा होता आधीपासून की तू थांबतोस का मी वरनं बटन बंद करू. थांबतो का बटन बंद करू. लॅपटॉप माझ्यावरती टेन्शन केलंय, चार्जिंग आहे लॅपटॉपला. आणि एकदा माझ्या आईने डायरेक्ट बटन शटडाऊन अरे, बसलो, ते सगळं म्हणले पटलं. अरे असं नाव करू, नवीन खराब बिराब झालं reality तर kicks काय? in. इट नॉट सेफ टू टर्न ऑफ युअर कम्प्युटर. आले जेव्हा बंद नाही असतं करायचं म्हटलं. आणि हे नेहमी गेमच्या Defend करा स्टार्टला नाही एंडला होतं, when your mission is almost successful. हा, आणि मग बरोबर. कळतं की अरे सेव्ह पण नाही केलेला मध्ये कुठेतरी, की झालं बोंबला सगळंच गेलं. Correct. परत करा पहिल्यापासून. मी तर फॉर मी इट वॉज म्हणलं याच्यात काहीतरी आता खूप प्रॉब्लेम होते. म्हणलं दरवेळेस मी जर गेम खेळायला बसलो आणि असं डिस्टर्बन्स जायला लागले, खेळणार कसं. म्हटलं लेट्स क्रिएट सिस्टम घरच्यांसोबत. म्हणलं मी 7 ते 9 अभ्यास करतो, 9 ते 10 मी जे टीव्ही बघायचं ना तुमच्यासोबत जेवताना, मी 5 मिनिटात जेवून गेम खेळतो. हा. तू असा विचार केला, ठीक आहे म्हणलं कर. म्हटलं संपला विषय, आता सोडायचं. परमिशन पण मिळाली, 9 ते 10 नो डिस्टर्ब. आणि मग ते गेम खेळतात नाही का, असं ते कार आपलं NFS खेळायचं, मोस्ट वॉन्टेड खेळायचं, म्हणजे पिंक स्लिप. ते आता जीप बीप बार्गन असं गाडी समोर स्क्रीन मध्ये हलते, मी पण हलतोय असं. मी पण. असं एकदा बाजूला कोणतरी बरोबर. बसले होते, त्यांना असं काहीतरी पाय लागला, तर पटकन मला म्हणलं तू गाडी तू कशाला हलतं. म्हणलं तू कुठे गाडीत बसलाय. म्हणलं जरा ते होतं तसं ते गेम खेळताना. मी इमोशनली साईडने बघतोय. The worst part is की गेम मध्ये वी ट्राय टू मूव्ह आवर बॉडी अँड सी की तिकडे काय चाललंय. जसं नाही का Which is पुढून never Screen तीच आहे. होणार आहे त्याचा. इन्व्हेंटर्स ऑफ VR त्यांनी पण कदाचित हेच विचार केला असेल, आपण पण गेम मध्ये असं असं वाकून वाकून हलतंय. बघतोय, काय फरक तर नाही पण. याच्यावर मला एक Virtual reality. नेक्स्ट लेवल इन्सिडेंट आठवला. गेमिंग रिलेटेड नाहीये, पण माझा घरासमोर मित्र राहतात, त्याच्या घरी मी गेलो होतो कॅरम खेळायला. ओके. समर हॉलिडेज झालं ते कॅरम, मोनोपोली, ते पण ते फुल आम्ही ते खेळायचो. मग रात्री गेमिंग करायचं. सो त्याची आई कोणत्या तरी सिरियल बघत होती, त्याच्यात तो कॅरेक्टर लेटर वाचत होता. सो इफ आय एम द कॅरेक्टर, तुम्ही बघता ते लेटर असं असं काय पेपर आहे माझ्याकडे. ते आता बॅकग्राऊंड वर बहुतेक तर
हा भाई हा. माझा मित्र काय करतोय, आरसा घेतलाय, टीव्हीला असा लावलाय. आई शपथ, माय गॉड, खरंच वाचायला की तो काय वाचतोय. आय वॉज फॉर अ फ्यू सेकंड कन्व्हिन्स, दिसतंय की लेटर मध्ये काय लिहिलंय. म्हणलं कसं काय शक्य. टू कोट अन आयकॉनिक कॅरेक्टर, श्रेया मोठा गेम झाला रे. आपण बरंच साईड ट्रॅक झालोय. आपण मेन मिशन वर गेम मधल्या साइड मिशन कम्प्लीट साइड क्वेस्ट कम्प्लीट करतोय. साईड क्वेस्ट मेन स्टोरी डेव्हलप झालोय आपण, खूप ग्राइंड केलंय, आता मेन बॉस फाईटला जाऊ. सो सेकंड क्वेश्चनला येऊ. फर्स्ट क्वेश्चन आय थिंक ऍड्रेस झालाय. ई स्पोर्ट्स म्हणजे नाही, फर्स्ट क्वेश्चन आपण ऍक्च्युली फर्स्ट क्वेश्चनच नाही घेतलेला अजून, की व्हॉट अकॉर्डिंग टू इज ई स्पोर्ट्स, काय आहे तुमच्या, व्हॉट इज युअर नॉलेज ऑफ व्हॉट इज ई स्पोर्ट्स. ई स्पोर्ट्स म्हणलं की तुमच्या डोक्यात काय आहे? लेट्स गो विथ वैभव. सो जेव्हा आपण, फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅव टू एक्सप्लेन की ई स्पोर्ट्स काय आहे, तर ई स्पोर्ट्स इज अ मॅच ऑफ काउंटर स्ट्राईक. पण आपण जितके पण प्लेयर्स आहे हे सगळे पूर्ण देशभरातून कुठून पण खेळू शकतात. दे आर प्लेइंग ऑन द सेम, म्हणजे एकाच मॅपवर खेळतात. डिस्टन्स इज नो बॅरियर, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, द स्टेक्स आर खूप जास्ती हाय आहेत, कारण की तुम्ही तिकडे फक्त मॅच नाही जिंकत आहे. इफ यू आर प्लेइंग, तुम्ही ई स्पोर्ट्स साठी जर का खेळताय तर ते टुर्नामेंट आहे, जिकडे तुम्हाला क्वालिफाय करावं लागतं. मग तिकडे प्रॅक्टिस असते, तुम्हाला प्राइजेस असतात. त्याच्यात ऍक्च्युअल स्ट्रॅटेजीज मॅटर करतात, कारण की काहीतरी रिअल फिजिकल गोष्टी त्याच्यात स्टेकवर आहे, विच इज ऑलवेज मॉनिटरी, अजून काही नसतं. सो दॅट इज व्हॉट ई स्पोर्ट इज. मग आता याच फंडाला अप्लाय करतात ते लोक प्रत्येक गेम मध्ये. फॉर एक्झाम्पल फिफा मध्ये पण करतात, कारण की ते कॉम्पिटेटिव्ह आहे. F1 2021 जो गेम आहे त्याच्यात पण करतात, काउंटर स्ट्राईक मध्ये करतात, डोटा मध्ये करतात, सगळीकडे. प्रत्येक गेम मध्ये बाय डिफॉल्ट गेमचं डिझाईनच असं असतं की त्यात स्ट्रॅटेजी अप्लाय होते, आणि देर इज ऑलवेज एक जिंकतो आणि एक हरतो. मग त्याला कसं मॉनिटाईज करता येईल, तो फंडा वापरून ई स्पोर्ट्सचा जन्म झाला. साठे अमोल, साठे आणि अमय, सॉरी. तुम्हाला काय ऍड करायचं काय याच्यात? ऑलमोस्ट सेम. त्यांनी प्रॉपर डिस्क्रिप्शन दिलंय. बेसिक आयडिया कशी आहे ई स्पोर्ट्सची. लाईक अ कॉम्पिटेटिव्ह, ऑनलाईन कॉम्पिटेटिव्ह गेमिंग प्लॅटफॉर्म, जिथे तुम्ही सगळे एकत्र येऊन इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर ओरिजिन, यू कॅन प्ले विथ एनीवन एनीवेअर इन द वर्ल्ड. सो इट्स ऍक्च्युअली इंटरेस्टिंग कन्सेप्ट, ज्यांनी पण असं डेव्हलप केलंय. आणि मला असं वाटतं की इंडियामध्ये थोडं लेट झालं ई स्पोर्ट्स हे कल्चर डेव्हलप व्हायला. आय थिंक लास्ट 5 years मे बी खूप इव्हॉल्व झालं त्यामध्ये. पबजी मध्ये थोडं ते हे झालं, निश आहे आपल्याकडे अजून पण खूप निश आहे. आपल्याकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर सपोर्टिंग दोज गेम्स वॉज नॉट देअर, विच इज देअर राईट नाव. सो त्यामुळे ते फ्लरिश होत आहे. पण आय गेस ही कन्सेप्ट ऑलमोस्ट 95 पासून आहे US किंवा युरोपियन कंट्रीज मध्ये. सो दे हॅव बीन एक्सप्लोरिंग दिस फॉर व्हेरी लॉंग टाइम. आणि पण मला असं वाटतंय की जिथे जिथे इंडियन्स जातात, इव्हेंच्युअली दे शाईन. पॉप्युलेशन आहे, खूप जास्ती ना आपली. ब्रूट फोर्स. 100 ने 1 टॅलेंट आपण प्रयत्न नाही केला तरी जिंकू. त्यांनी प्रॉपर एक्सप्लेन केलं की एकदम विथ एन एक्झाम्पल. मी ऍड करेन, आधी मी बोललो तसं डिजिटल क्रीडा, जिथे स्पोर्ट्स लाईक आपले जे युज्युअल स्पोर्ट्स आपण बघतो फिजिकल, त्याच्याऐवजी फक्त तुम्ही ते डिजिटल किंवा ऑनलाईन घेता, आणि मग जास्त फिजिकल केपेबिलिटी पेक्षा तुम्हाला थोडं मेंटल स्किल्स जास्त लागतात ई स्पोर्ट्सला. ते स्ट्रॅटेजायझिंग येतं. क्रीडा, येस. क्रीडा ऍज इन स्पोर्ट्स. मराठी शब्द फॉर स्पोर्ट्स इज क्रीडा. अभ्यास करून आलाय भाई. अभ्यास नाही केला, ते अचानक जाणवलं. खरंच आधी इंग्लिश पेपर नाही येत. डिजिटलला पण आहे शब्द मराठीत, जो मला माहित नाही. पण मलाही माहित नाही, पण ठीक आहे. माहितीये व्ह्युअर्स मध्ये कोणाला माहित असेल मराठी शब्द डिजिटलचा तर प्लीज कमेंट्स मध्ये टाका, सो दॅट आम्ही नेक्स्ट टाइम शब्द तो वापरू नक्कीच, फॉर द सेक ऑफ द कमेंट, बट वी विल. नाही, आणि याच्यात आय थिंक फिजिकल पेक्षा मेंटल थिंकिंग आणि स्ट्रॅटेजी, टीम वर्क, जर का तो गेम तसा असेल तर टीम वर्क इज अ गुड पॉइंट ऍक्च्युअली, खूप इम्पॉर्टंट. ऍक्च्युअली कारण
फिजिकल स्पोर्ट मध्ये कसं आहे, तुम्ही टीम असं सपोज हॉकी झालं, तुम्ही एकमेकांशी रिअल टाइम तिथे ऑन द फील्ड तुम्ही डिस्कस करून बरोबर. चेंजेस करू शकता किंवा काही. पण युजली स्पोर्ट्स मध्ये तुम्ही सोलो खेळत असाल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, जगातले 4 रॅन्डम लोक तुमच्याबरोबर खेळत आहेत, कदाचित कधी कधी भाषा पण ती सेम नसते कॉमन बरोबर. प्लॅटफॉर्मवर. सो डब्बा. तिथे तर टीमवर्क म्हणजे लास्ट प्रायोरिटी असते तेव्हा. इंग्लिश तरी शिकतात लोक. अरे मी आय सॉ सम एक्झाम्पल, ड्यू टू गेमिंग इंग्लिश शिकायला लागले, बिकॉज दॅट इज द ओनली वे टू कम्युनिकेट. येस. पण म्हणजे फिजिकल अबिलिटीज पेक्षा बाकी अबिलिटीज जास्त डेव्हलप होतात स्पोर्ट्स मध्ये. आणि मग ऑफकोर्स तो म्हणाल तसं की ऍक्च्युअल स्पोर्ट्स सारखं पण ते त्यांनी मॉनिटाईज केलंय, टुर्नामेंट्स असतात, क्वालिफायर लागतं, आणि बेस्ड ऑन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द गेम तुमचा प्राइस पूल, प्राइस मनी किती पैसे जिंकू शकता ते कमी जास्त. I think that is the main part. That is the whole point behind e-sports. There is खूप जास्त म्हणजे दॅट इज they are to be तसं made. बघितलं तर if you win. सगळ्या कॉम्पिटिशनचा म्हणजे टू बी ऑनेस्ट तोच एक गोल आहे. इवन आता ठीक आहे, चल फॉर द सेक ऑफ द स्पोर्ट आपण अमेरिकन फुटबॉल जरी कन्सिडर केला तरी तो एक इव्हेंट सोडून, तो स्पोर्ट इव्हेंट आणि त्या ऍथलीटची केपेबिलिटी सोडून चालतं कशावर आहे? सगळं स्पॉन्सरशिपवर चालतंय, सगळं पैशावर Brands. चालतंय, आणि हे हम्म. ते तेवढंच आहे, अजून काही नाही. इफ यू टेक ऑल ऑफ इट अवे तर काय आहे की 11 लोक इकडचे, 11 लोक तिकडचे एका मैदानात खेळतात, त्याच्या पलीकडे काहीच नाही. इट इज ऍज सिम्पल ऍज दॅट. soft आणि way. तेच प्रिटी मच सगळं ते मिरर टू मिरर इकडे मॅच होतं ई स्पोर्ट्स मध्ये, अजून काहीच नाही. बट आपल्याकडे माझ्या असं लक्षात आलंय की इंडियामध्ये It's a taboo. ई स्पोर्ट्सला ऍक्सेस खूप जास्ती मोबाईल प्लॅटफॉर्म थ्रू जास्ती आहे. हम्म. कारण की जसं साठे म्हटला की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर जरी आपण घेऊ शकत असलो ना तरी ते अफोर्ड करायची केपेबिलिटी अजून आपल्या युथ मध्ये खूप नाही आली आहे, किंवा असली जरी तरी आपल्या आई वडिलांचा इन्फ्लुएन्स एवढा असतो किंवा टू सम एक्सटेंट एक कंट्रोल असतो की आपल्याला तेवढं करता नाही. What do you अशोक mean to सराफ- some extent? अशोक सराफ बोलला तसं. फुल कंट्रोल. अशोक सराफच्या शब्दातच तेच नाही जा. तुझी आई म्हणते बटन बंद करणार मी. इज दॅट टू सम एक्सटेंट? फुल कंट्रोल आहे. टोटल कंट्रोल, काय करूच नाही शकत. वायर कापून टाक. पण आपल्याला हे कळतं की त्यांचं असं जे वागणं आहे, कारण की कमिंग टू द सेकंड क्वेश्चन, देअर इज सम टॅबू अगेन्स्ट गेमिंग. की आपल्या आई वडिलांना वाटतं की अरे गेमिंग केलं, एवढा वेळ वाया घालवला याच्यात, पैसे कसे तर त्यांना पैसे कसे कमवणार, जॉब कसा मिळवणार, आयुष्यात करणार काय, अरे हे सगळं जाऊ दे, मॅथ्स मध्ये मार्क कमी येतील त्याचे, कारण की गणितच कळत नाही, वेगळे गणित करतोय. नाही ते आहे, लाईक टॅबू आहे डेफिनेटली. कारण आपल्या एक जनरेशन वरच मेजॉरिटी थिंकिंग असे की त्यातनं काही व्हॅल्युएबल मिळणार. व्हॅलिड टॅबू आहे मी म्हणेन टू सम एक्सटेंट. हा म्हणजे गेमिंगचे Valid आहे. ऑफकोर्स डाऊनसाइड्स पण आहेत. तुम्ही किती एक्सेसिव्ह गेमिंग करत असाल तर हेल्थ हॅझार्ड पण आहे कधी कधी. पण त्याच्यावर तो कसा लागू केला पाहिजे ती पद्धत मला वाटतं चुकते आपल्याकडे. कारण हो, की ते आहे. जसं प्रत्येक वेळेस तुम्ही असं पोरांना किंवा पोरींना फॉर दॅट मॅटर असं सरळ थेट नाही म्हटलं तर ती गोष्ट व्हायची शक्यता वाढते, उत्सुकता वाढते. पण त्याला नाही तुम्ही म्हणलं की मॉडरेट जर का आता केलं चालणार. तर गोष्ट वेगळी. नाही, आपण आता एक साइड मिशन करू. एकदम चांगला point मध्ये मुलं किंवा मुली, तुम्ही असे किती तुमच्या मैत्रिणीत जे गेम खेळायचे? मी सुरू करतो 0. असं माझी legit एक मैत्रीण game. आहे जी गेम खेळते किंवा नाही, म्हणजे- खेळायची त्यावेळेस असं रिलेटेबली टू डिस्कस की अरे आज NPS केलं, मोस्ट वॉन्टेड रेड स्लिप, पिंक स्लिप, हे झालं. कॉमन मी जे गेम्स, मी एकच गेम खेळतो सध्या, सो त्या याच्यात माझे कोणी मैत्रिणी नाहीत की जे डोटा खेळतात. पण मैत्रिणीत 3-4 मैत्रिणी आहेत ज्या वा बाकी 3-4 मैत्रिणी आहेत ज्या वेगळ्या गेम्स खेळतात, लाईक व्हॅलोरंट किंवा माइनक्राफ्ट किंवा त्यांना माहितीये का तू त्यांना मैत्रीण म्हणतोय? हो. म्हणजे ठरवलं ते बस खाली फेकून द्यायचं. पण माइनक्राफ्ट खेळतात. माइनक्राफ्ट, व्हॅलोरंट, कॉल ऑफ फर्स्ट वर्ल्ड ड्युटी. गेम असं एकदम हा एवढा भंगार गेम मला असं त्याला वाटतं visually. पोरी त्यांना फक्त असं जरा लाईट हार्टेड गेम्स लागतात. लाईक म्हणजे मारामारी नाही, वाले नको. लाईट हार्ट. नाही अरे काय मी ओळखतो ते हा. पबजी. म्हणजे
कॉल ऑफ ड्युटी, पबजी खेळायचे. पबजी आय नो हा, सम PUBG खेळताना बघितलंय मी. आय विल नॉट लाय. पबजी एकच मैत्रीण आय थिंक आहे. नाही, पण कारण पबजी असा वाईड स्प्रेड आहे ना आणि मोबाईल प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे खूप जास्त लोक आरामात इझिली खेळू शकतात. अवेलेबिलिटी आहे. पण नाही, असासिन्स क्रीड किंवा अगेन डेल्टा हम्म. फोर्स ते सगळे खेळताना पण बरोबर. मी पाहिलंय. आम्ही मुली बघतो, Okay. बट इट्स युजली काय? नॉन इंडियन्स. नॉन तू मुली इंडियन्स बघतो? तू नॉन इंडियन Game- वेगळी साईड क्वेस्ट चालू आहे. वी कम अक्रॉस, कारण की आता काय ई स्पोर्ट्स असल्यामुळे यू कॅन प्ले विथ एनीवन, राईट? सो हम्म. कधी कधी टीम मध्ये मुली असतात, बट इट्स ऑलवेज नॉन इंडियन. की व्हॅलोरंटच्या केस मध्ये वगैरे म्हणशील तर त्यामुळे मी असं म्हणलं की मुलींना असे गेम आवडतात की एकतर नो हार्डवेअर रिक्वायरमेंट, इझिली अवेलेबल पाहिजे, मोबाईलवर असेल तर उत्तम, आणि त्यातल्या त्यात हाणामारी नको कोणाची. ते आणि आय त्याचं- थिंक माहित नाही. ते थोडं सब्जेक्टिव्ह होईल, हा. कारण की प्रत्येकाचं मला वाटतं बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याच्याकडे. आता Exactly. फॉर एक्झाम्पल साठी तू ओळखत असशील, कुकी म्हणून एक आहे बघ यांच्या हो, ग्रुपमध्ये, PUBG कॉम खेळते सायन्सच्या ती. ग्रुपमध्ये. तर Yes. ती पबजी खेळते. Right. आमच्या ग्रुपमध्ये तेजश्री आहे, तिला NFS ठीक आहे, वगैरे नाव आवडतं. आहे. तर सांगतोय की अशी पोरी आहेत काही ज्या आपल्या ओळखीतल्या आहेत की जे खेळतात. तेजश्री But- खेळते. हो, काय खेळते? खेळायची. पबजी. नाही रे, NFS, ऑनरेबल मेन्शन. तिचे भाऊ वगैरे खेळत असेल म्हणून थोडा प्लेअर 2. नाही माझा तर हा, एनिवे, म्हणजे मला वाटतं तो जो जेंडर बॅलन्स आहे गेमिंग कडे एक्सपोजरचा, तो दॅट विल नॅचरली कम अलॉंग त्याला. आणि तो असावा पण कदाचित, आपण त्याच्या अक्रॉस नाही आलो म्हणून आपल्याला असं वाटतं की नाहीये. बट जर का आपण जसं साठे म्हटला की किंवा अमेय म्हटला की तुम्ही डोटा खेळता किंवा व्हॅलोरंट खेळता, तेव्हा व्हॉइस चॅट मध्ये बरेचदा आपल्या टीम मध्ये असतात प्लेयर्स ज्या पोरी असतात आणि खूप चांगलं खेळतात, म्हणजे आपल्याला लाज वाटतील एवढं चांगलं खेळतात. सो देर आर पीपल, हो आहेत, देर आर पण पीपल आहेत. खरं आहे. पण नाही, खूप कमी मुली आहेत गेमिंग मध्ये कम्पेअर्ड टू केवढी मुलं आहेत ते. हो, आता आपण त्याचं फक्त reason इंडियाची आधीपासून गोष्ट आहे, केली. पण ते Sign of सांगतो, a फक्त society इंडियाची sort गोष्ट of. केली तर आपल्याकडे तसं नाही दिसून येत. बट इन जनरल जेव्हा आता आपण बाहेरच्या वेगळ्या सर्व्हर्सवर कनेक्ट करून खेळतो, तेव्हा खूप सारे उदाहरणं मिळतात की जिकडे तो जो एक म्हणजे काय म्हणतात आपला समज आहे, तो 100% त्याचा चुरा होतो. नाही, आणि तू जगात लिटरली कोणाशी पण खेळू शकतो. सो तुझा इव्हन पर गेम तुझा एक्सपिरियन्स बदलू शकतो, म्हणजे कम्प्लीट पर्स्पेक्टिव्ह. सो ते आहे. पण I agree. अजून एक लाईक सॉलिड रिझन आहे की डोटाचं तरी मला माहिती आहे कम्युनिटी इतकी टॉक्सिक आहे, म्हणजे हो, मी ऐकलंय. त्याच्यावर कम्प्लिटली अनफॉरगिव्हिंग ऐकलंय. कम्युनिटी आहे त्याच्यात. आणि मग एकतर ते खूपच म्हणजे घाण आहे की एस्पेशली मुली असल्या गेम मध्ये. आणि हम्म, डोटाच्या रेडिटवर बऱ्याच वेळ दिसतं, सब रेडिटवर, की हम्म, खूप लेडीज कंप्लेन करतात की कधी They पण त्यांनी don't- व्हॉइस चॅट वापरला कम्युनिकेट हम्म. करायला की अरे हे करू ते करू किंवा आता हे केलं पाहिजे, तर ती मुलगी आहे म्हणून तिला शटडाऊन करतात की तुला नाही कळत, जरी ती सेम लेवलची आहे. हा. जेव्हा बाकी प्लेयर्स आहेत बरोबर. त्याच लेवलच्या ह्याच्यावरती खेळते, म्हणून त्यांचं ते क्यू अप झालंय रॅन्डम याच्यात की सेम लेवलचे प्लेयर्सच एकत्र आणतो सर्व. सो बरेच मुली तरी हाईड पण- करतात ना आयडेंटिटी म्हणून. हाईड तर करतात, पण ते कम्युनिकेट पण नाही करत ना फॉर दॅट हा, फिअर. बरोबर. Voice chat वर. मध्ये कम्युनिकेशन. बट आय गेस मला वाटतं आम्ही बरोबर पॉइंट उचललाय की टॉक्सिसिटी खूप जास्त आहे. खूप आहे, समटाइम्स Toxicity तर खूप आहे. मोस्ट ऑफ द व्हॉट यू से स्क्वॉड्स प्रेफर की त्यांच्या ग्रुपमध्ये मुली नसाव्यात, कारण की एकतर ओपनली टॉक्सिक होत नाहीत पोरं जर का मुलगी असेल स्क्वॉड मध्ये. आणि दुसरी मुलगी जरी असली स्क्वॉड मध्ये तर इट्स रिअली मुलीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितलं तर शी इज व्हेरी अनकम्फर्टेबल प्लेइंग दोज गेम्स अराउंड दॅट टॉक्सिसिटी. तर हो. ते खूपदा आम्ही बघितलंय, म्हणजे टॉक्सिसिटी आम्ही पण करतो. बट गाईज आर नॉट एबल टू हँडल अ स्ट्रॉंग वुमन. ना, इट्स नॉट अबाउट हँडलिंग द स्ट्रॉंग वुमन. आय थिंक इट्स अबाउट Not knowing how to communicate. असतात हम्म. नाही, आणि त्यांना स्पेस नाही दिली तर ऑब्व्हियसली दे वोंट कम टू प्ले राईट गेम्स. हो. Which is not good. I mean, थोडं चेंज होतंय. I mean, नाही, बघतो ऍक्च्युली पण- गेमिंग मध्ये. So होतंय, फक्त 100% ती- होतंय. go up. कारण की the amount of माझे पण स्क्वॉड्स असे जे ज्या प्रकारे स्प्लिट आहेत किंवा मी ज्या टीम सोबत खेळतो, हम्म.
म्हणजे फार आपल्याला धूळ धूळ चाटवून देतात, असे डेंजर खेळतात लोक फ्रॉम बोथ जेंडर्स. दॅट इज ऍब्सोल्यूट फेअर गेम प्ले. नाही, पण मेन टॉक्सिसिटी बऱ्याच वेळेला याच्यात होते की ती मुलगी आहे म्हणून तिचं गेम सेन्स किंवा ती गेम मध्ये जे स्ट्रॅटेजीज मांडते बाकी टीमसाठी की आपण आता हे केलं पाहिजे, ते चुकीचं आहे कारण ती मुलगी आहे. असं दॅट इज द डॉमिनंट टॉक्सिसिटी. हाय लेवल सोसायटल इश्यू येतो. इफ नाही, टेलिंग पण व्हॉट टू डू. आय थिंक तो त्यामुळे इश्यू इथे ट्रिकल डाऊन झालाय. कारण की लहानपणापासून आपण त्याच समज घेऊन तो मोठं झालोय आणि सगळ्या गोष्टी करतोय ना, तर म्हणजे नॉट आपण लिटरली बट फिगरेटिव्हली देर आर सम पीपल की जे तेच एन्फोर्स करायचा प्रयत्न करतात दरवेळेस. आणि म्हणून मुली ऑलरेडी कमी आहेत गेमिंग मध्ये. हा, म्हणजे मुली ऑलरेडी कमी आहेत गेमिंग मध्ये आणि मग आता अशा एन्व्हायरमेंटमुळे बरेच जण ड्रॉपआउट पण करतात. कारण बट आय थिंक दिस इज वन पार्ट. देर इज अनदर पार्ट ज्याच्यामुळे मुली गेमिंग कडे खूप कमी डायरेक्ट होतात. आय डोंट नो इफ यू गाईज आर aware of the word simping. Oh yes, simping. Everyone should know simping at this point. Yeah, exactly. Everyone so should. if you're Please a gamer, you know explain what simping is, and simping is basically you show too much attraction or attention towards a particular character, and that comes to आता जसं तो आम्ही म्हणला व्हॉइस चॅट, जी मुली 4 मुलांच्या स्क्वॉड 5 मुलांच्या स्क्वॉड मध्ये एक जर का व्हॉइस चॅट वर मुलीचा आवाज आला तर टीमचं मोराल तर बूस्ट होतच, बट दे स्टार्ट सिम्पिंग. सगळे आयटम ड्रॉप्स तिला मिळतात, सगळे रेअर वेपन्स तिला मिळतात, सगळे रिलोड करायला अपॉर्च्युनिटी तिला मिळतात, सगळे स्मोक बॉम्ब तिच्याकडे आणि जातात. ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस म्हणजे तिला मागे ठेवून आपण त्याला मी पुढे जाऊन मरतो. तेरा भाई जाएगा आगे. All of a sudden they all men have to be knight in shining armor at that moment. Exactly. But simping goes both good ways and bad ways. आणि when it goes bad ways तर मग मुलीचा इंटरेस्ट निघू शकतो टू प्ले सच स्पॉट गेम्स. इफ इट गोज गुड वे तर मुली पण कधी कधी एकदम ना स्पोर्टिंगली घेतात. ते पण दे प्ले अलॉंग विथ यू. You treat them equally. It becomes a really good game. Just treat them protective. जसं सिम्पिंग चालू झालं ते म्हणाले काय करा जरा कीप इट. हा, म्हणजे जरी 5 जण तुम्ही खेळताय तुमचा ऑब्जेक्टिव्ह तोच आहे. सो बरोबर, डझंट मॅटर की कोण कुठली रिस्पॉन्सिबिलिटी घेते, ऍज लॉंग एज तुम्ही सगळं ते करताय जे करायची गरज आहे. करेक्ट. लेट्स कम बॅक टू द मेन. आय मीन सर्कलिंग बॅक टू द क्वेश्चन की मग आता याच्यावरून एक मला एक आलं लक्षात की आपण जे म्हणतो की आपण एक टॅबू एक्सपिरियन्स केला आहे गेमिंग कडे इंडियामध्ये स्पेसिफिकली, तर तो टॅबू पोरांनी आणि पोरांनी सारखाच एक्सपिरियन्स केलाय का पोरांना कधी दिलीच नाही अपॉर्च्युनिटी एका हाऊसहोल्ड मध्ये? How many female friends you know actually played games on a PC? I know none. Right. तर एकदम तसं पण नाही म्हणणार. They did different things. नाही, आय थिंक त्याचा एक मेन रिझन म्हणता येईल की जसं अमोल म्हणाला होता आधी की बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे त्या पीसीचं हार्डवेअर पण नसतं टू सस्टेन द रिसेंट गेम. सो आपण 5 वर्षानंतर आपण जुने गेम्स खेळतो कारण ते मॅक्स सेटिंग वर तेव्हा खेळता येतात. बरोबर. ते एक आहे की आपल्याकडे मुळात इन्फ्रास्ट्रक्चर किंवा हार्डवेअर नव्हतं फॉर एनीवन. तुम्ही रिसेंट गेम्स आणि नीट खेळा. त्याच्यावर म्हणजे मोबाईल प्लॅटफॉर्म्सवर जेवढी ईज होती त्याच्यामुळे आता आपण बघितलं की फिमेल गेमर्स केवढे जास्त आहेत मोबाईल प्लॅटफॉर्मच्या ईज मध्ये. पण आधी होतं ते मिळालं नाही. The amount of investment you had to do to get that was ridiculous. त्याच्यावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऍज सच काही नव्हता की मुलगा फक्त मजा करतोय. ऍक्च्युअली लक्झरी, आणि आज पण ती लक्झरीच आहे कारण की तू इंडियात कन्सोल घ्यायचा प्रयत्न केला किंवा तू एक चांगला गेमिंग पीसी बिल्ड करायचा प्रयत्न केला, लोकांची तेवढी 2 महिन्याची सॅलरी असते. म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणून तर जो गेमिंग प्लॅटफॉर्मचा आपल्याकडे एवढा सर्ज आलाय सध्या मोबाईलवर, तो याच्यासाठीच आलाय कारण की दॅट इज सो ऍक्सेसिबल. प्रत्येकाला एक डिसेंट फोन घेता येतो आणि त्याच्यावर बऱ्यापैकी चांगलं समाधान पुरतं गेमिंग करता येतं आणि मेंटेनन्स कमी आहे ना मोबाईल प्लॅटफॉर्मचा. टिपिकल एनआरएस सारखे 2 महिन्याची सॅलरी आहे.
नाही पण तुझा पीसी सेटअप तुला मेंटेन करायला लागतो ना, ते प्रॉपर हे करावं असतं. लागतं एक्झॅक्टली. मोबाईलचा मेंटेनन्स एवढा नसतो. पीसी सेटअप बरोबर. आय थिंक युएस मध्ये पण इट्स डिफिकल्ट. लाईक नॉर्मल तुम्ही घ्या मागे. तर इट कम्स अराउंड $1,000. बट इफ यू वॉन्ट टू गो नाही. बियॉन्ड व्हॉट यू वॉन्ट 1000 मिनिमम But- 3,000-4,000 minimum. युएस मध्ये आपण कोणाला आन्सरेबल नाहीये रे. इंडियात तू हा. गेमिंग सेटअप करायला गेला, बनवायला गेला, तू जेवढा खर्च करशील त्या खर्चावर नजर असते ना. आणि तो हो खर्च ना. जरी स्वतःच्या कमवलेल्या पैशाचा असला हा. तरी तरी तो पण- आपल्याला करू नाही देत. युएस मध्ये किंवा तो करायला गेला तर त्याला self. एवढी गिल्ट असते की आपणच आपला इंटरेस्ट जाते. जाऊ दे यार, काय उगाच 3 महिन्याचं भाडं निघेल माझं. सिम्पल मॅथ होतं ते. आणि नाही US मध्ये मेन आय आपल्याला थिंक मेन टॅबू गेमिंगचा तो होता की सतत कॉम्प्युटरवर बसला की चष्मा लागणार, चष्मा असेल तर चष्म्याचा नंबर वाढणार, कोण नंबर बोलतंय वाढ. बघा. विच इज अ लेजिट कन्सर्न. पण काही मिथ्स आहेत. तो मेन नंबर वाढतं ते तुम्ही स्टेअर करता बरोबर आहे. आणि त्याच्यात चूक काय बरोबर आहे म्हणजे batsman's back तेव्हा. नाही बरोबर ते- कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये की तू स्टेअर करत गेला, तू जेव्हा ब्लिंक करत नाही, तुझा रेटिनाचा तो फोकस आहे तो रिफ्रेश होतो एव्हरी टाइम यू ब्लिंक, सो दॅट तुला ते सगळं पर्स्पेक्टिव्ह मध्ये दिसतं. तू कंटिन्यू स्टेअर केलं लाईक 5 मिनिटं वगैरे आणि मग तू वेगळीकडे बघितलं, तो फोकसचा जो ऍडजस्टमेंट होते ती होत नाही आणि मग ते कंटिन्यू होत राहतं आणि मग इतर जवळचा किंवा लांबचा नंबर लागतो बेस्ड ऑन. सो म्हणून आपण ब्लिंक करतो तेव्हा ते रिफ्रेश होतं सतत तुमचा बट जो मी तुला सांगतो, focus माझ्या येतो. मम्मी पप्पांना एवढं त्याच्या मागचं सायन्स नक्कीच नव्हतं माहिती, मला पण आताच कळलंय. पण त्यांचा प्रायमरी कन्सर्न होता ना की अरे गेमिंग करण्याच्या नादात हा एवढा वेळ वाया जाईल. बेसिक बॉटम लाईन पोरगा वाया जाईल याने खूप गेमिंग केलं तर. डोळे खराब होणार, पुस्तक कडे पण स्टेअर पण करून बघून डोळे खराब होतं. होऊ शकतात, पण ऍटलीस्ट Yes. पुस्तकातलं नॉलेज वापरून तू पुढे काहीतरी करशील. सो कॉम्प्युटर नाही मिळणार. किती Which is इंटरेस्टिंग ठीक आहे, असतं ना valid. तेव्हा जर का ई Valid. बुक्स असते आपल्याला आणि आपल्याला सगळे मटेरियल लॅपटॉपवरच किंवा कम्प्युटरवर वाचावं लागलं असतं. प्रिंटआउट काढून दिले असते घरच्यांनी. एक्झॅक्टली. मी ऑफिस मधनं प्रिंट Correct. काढून येतो, संध्याकाळी हो. वाचायला लागतो. नाही ओके. ऑफिस ठीक आहे, विचार परत- करते तिथं प्रिंटरचे पैसे कुठे चालले. लेट्स कम बॅक टू द मेन मिशन. इकडे एक क्विक येस आणि नो केबीसी टाइप क्वेश्चन. हा. Do you consider gaming as an art form or something similar? येस. आय मीन प्रत्येक प्लेअरची एक स्टाईल असते बेस्ड ऑन व्हॉट एव्हर लेवल दे Something आर. something close to what you define as an art. ओके, नो, आय टेक माय आन्सर बॅक. नो, मी म्हणेन No. स्किल सेट. इट इज नॉट अन आर्ट फॉर्म. Why is it not? ठीक आहे ते If answer. you are a developer, then yes. If you are a consumer, then it is a platform to gain skill, show skill, and generally just be good at it. पण ऑन दॅट आय थिंक ऑल्सो डिपेंड्स कुठला गेम आहे. लाईक फॉर एक्झाम्पल डोटा असेल तर इट बिकम्स अन आर्ट फॉर्म, कारण देर इज नो वन साइज सोल्युशन. तू कुठल्याही स्टाईलने खेळू शकतो आणि यू कॅन डेव्हलप युअर Fair ओन point. स्टाईल ऑफ प्लेइंग. 100%. पण I तसं agree. काउंटर स्ट्राईक मध्ये तू बघितलं तर तुझं गेटअप कोणतं आहे, तुझं हे तुला केवलर हेल्मेट पाहिजे, त्यात काही एक्स्ट्रा हे नाही. सो देर इज नो. बरोबर. सीएस मध्ये कसं तुझे माइलस्टोन्स ठरले असतात, इधर हम्म. हॉस्टेज रेस्क्यू और लाईक बॉम्ब डिफ्युजल किंवा असं बॉम्ब डिफ्युजर. तसं आहे. सो Yeah, त्यात but- असं फ्लेअर But- टाईप नाहीये. Yeah, I but I think- think की हा, बोल, in अमोल. generic sense, game play is an art. या गेम नक्कीच. प्रत्येकाला एक गेमचा प्लॅटफॉर्म सेम देतो. समजा आता इन केस ऑफ व्हॅलोरंट तुम्हाला सेम व्हॅलोरंट यू कॅन प्ले द सेम कॅरेक्टर, बट द वे यू प्ले इट इज अन आर्ट. कारण की ते तुम्ही तुमचं स्किल टॅलेंट सगळं इन्व्हेस्ट करतात त्याच्यामध्ये. आणि दॅट हॅज मेड सम ऑफ द गेमर्स रिअली फेमस अँड युनिक. जसं बरेच गेमर्स आहेत राईट, दे आर जस्ट नोन फॉर द गेम प्ले. हो हम्म. म्हणजे Stream करतात ते. And मग people try to हा. copy their gameplay. किंवा या दे ट्राय टू लर्न. आता एक प्लेअर आहे, फेमस प्लेअर आहे खूप, जो पोस्टर बॉय काइंड ऑफ डोटा मधला, आणि त्याचे स्ट्रीम्स खूप कमी असतात. पण जेव्हा कोणतरी पकडतं की तो ट्विचवर स्ट्रीम करतोय, लगेच रेडिटवर हे येतं की आरटीसीचं स्ट्रीम येतोय, सगळे येतात. आणि मी ते एकदा स्ट्रीम बघितली आणि सेम मी पण त्याच्या हिरो पूल मधले मी काय काय हिरोज खेळतो माझ्या गेम्स मध्ये, पण तो जसा खेळतो, तो ज्या स्टाईलने खेळतो, त्याचा गेम सेन्स आणि तो कसा विचार करतो खेळताना, नेक्स्ट लेवल. सो ते सगळं, सो इन दॅट वे येस आर्ट फॉर्म टाईप आहे. So I'll Okay. answer. आणि हे पण वैभवला पण माहिती असेल, लाईक व्हॅलोरंट मध्ये ऍव्हरेज जोनस
ही प्लेस सोवा. हो. आणि तुम्ही त्याचे जर का डार्ट आणि प्लेसमेंट जर का बघितले आणि त्याचे काय म्हणतात त्याला ट्रिक शॉट्स ट्रिक शॉट्स डेंजर किंवा it's you can't replicate something which is hard and you can't replicate it which is unique to a person. I would say it's an art. किंवा CS:GO मधला That आता is गेमर आहे fair. सिम्पल म्हणून तो फायनली एक मेजर जिंकला. सो एव्हरीवन वॉज प्रिटी हॅपी. पण सिम्पलचे लाईक पिस्टल हेडशॉट्स वगैरे जगात भारी. बरोबर. Literally. I'll answer my own question. I'll end my question with I'll end my answer with a question you did not see coming. एकदम असं Alright. घुमून फिरून वगैरे बिल्डअप वगैरे करणार. Are you ready? Alright. I think it is an art, sort of something artful that a person does. And the reason why I consider it is an art is की मी एक पॉडकास्ट ऐकत होतो which was on artificial intelligence. Okay. आणि त्याच्यात एक क्वेश्चन विचारला की if somehow we figure out to use AI to do all our stuff, all the activities that we do nowadays. So if everything is become artificially intelligent, you don't have to do anything any normal activities that you have to do. All humans by default will do what they feel is creative to them. They will do what they really like or where they can show their creativity. मराठी पॉडकास्ट आहे. Then आणि गेमिंग आय थिंक इज सॉर्ट ऑफ दॅट थिंग की तुम्हाला जर यू गेम बिकॉज यू रिअली लाईक इट ऑर यू आर रिअली पॅशनेट अबाउट इट. इट इज नॉट लाईक अ 9 to 5 जॉब की तुला आता करायचंच आहे म्हणून तू करतोय, नाही आवडलं तर सोडू नाही शकत. गेमिंग तसं आहे, तुला आवडलं तर तू ते करणारच आहे, नाही आवडलं तर यू विल मूव्ह ऑन. यू वोंट रिअली जस्ट कीप गेमिंग. तू वेळ काढून करशील. येस. पण तुला ते मनापासून आवडतं, यू गेट सम सॉर्ट ऑफ जॉय आउट ऑफ इट. सो दॅट इज वाय आय थिंक इट इज सॉर्ट ऑफ अ क्रिएटिव्ह थिंग to game, sort of an art form. Which brings me to the question, now we know there is no such thing as complete AI that has been achieved. We still do most of the stuff that we'll have to. We still have to drive ourselves to work, tikade kaam kara, to other lot of stuff, laundry kara, he te kara, स्वयंपाक करा, सगळं करा. And then let's apply this to a developing country like India, where now we need more people to be doing stuff in science and technology. So do you think there, as a developing country, Indians should be looking up to gaming, or they should be looking up to first making progress in this field, making sure we are a developed country, we reach the first world sort of status, and then you do gaming वगैरे. For now maybe you keep it to a casual. सगळेच लोक जर गेमिंग करत बसले, then who is going to be looking after him? Not that I think सगळ्या लोकांना इंडियात गेमिंगच करायचं, पण आय एम शुअर आपलं टीनेजर्स आर फायटिंग देअर पॅरेंट्स. आपण मांडव खेळू द्या की मला. आणि आता आहे ऍक्च्युली यू कॅन अर्न मनी. देर आर मोर वेज टू अर्न मनी थ्रू गेमिंग देन वी वर वेन वी वर टीनेजर्स. पण दॅट्स माय क्वेश्चन. इफ समवन कम्स टू यू अँड आस्क की अरे दादा मला गेम खेळायला खूप आवडतं, काय करू, करिअर करू का त्याच्यात, काय आन्सर द्याल तुम्ही? मी तर म्हणेल की कीप इट अप टू प्लेजर. मी तर गेमिंग प्युअरली ॲज अ प्लेजर बघतो. प्लेजर कॅज्युअल इट्स अ सेकंडरी थिंग आय डू टू माय प्रायमरी जॉब. सो आय थिंक मी तर तोच सल्ला देईल की कीप गेमिंग टू दॅट लेवल. बिकॉज वर्ल्ड वाईड इम्पॅक्ट जर का बघितला तर गेमिंगचा ऑन वर्ल्ड प्लॅटफॉर्म आपल्याला काहीच चेंज होत नाही. गेमिंग डज नॉट चेंज एनिथिंग. Yeah, there's no value addition. I will तसं तुला म्हणा. No value addition to the society, to the system. There's no value addition that comes from gaming. That's a nice point. But controversial, but nice. But I mean, and the other thing is की आपल्याकडे जसं पॉप्युलेशन वाढतंय, सिस्टम्स वाढतायत, चेंजेस होत आहेत. यू नीड पीपल वर्किंग ऑन दोज थिंग्स rather than people using those things. So gaming मध्ये आणि कसं आहे की इट्स अ व्हेरी कॉम्पिटेटिव्ह फील्ड. काय काय लोकांना वाटतं की आम्ही गेम 8 तास खेळलो. नो, 100%. Even if you invest 8 hours, 40 hours a week and you do that for a whole year, not sure you would be excelling in that. Even तू एकच गेम सारखा खेळत बसला तर. So rather take it as a pleasure to your primary job. And माझं असं प्रायमरी सजेशन आहे की
don't make it your career choice unless you Hmm. know that you are extremely talented at it. हम्म. बरोबर Which I think every gamer म- thinks at some point. I'm extremely talented. मला जर का नाही, असं I think, विचारलं yeah. सॉरी गो अहेड. तो अमोलचा एक पॉइंट होता तिथे, लाईक सोसायटीला फरक नाही पडत युजली आपल्या इंडिव्हिज्युअल गेमिंगनी. या काइंड ऑफ ट्रू, पण लाईक विनिंग टीम्स किंवा ऑर्गनायझेशन ज्यांचं आता एवढं कॉम्पिटेटिव्ह असल्यामुळे प्राइस पूल खूप जास्त आहे. सो त्याच्या हिशोबाने विनिंग टीम कॅन डोनेट दॅट टू चॅरिटी, किंवा ठीक आहे थोडा फार फेस्ट आहे की नाही Density कुठे करणार. आहे ना, पण there are 10 lakh people fighting for that money. हो, पण वन्स वन टीम गेट्स इट आणि दे प्लेज लाईक सर्टन अमाऊंट की आम्ही एवढं होत Others are still- नाही, पण हां. इट कॅन come into It- picture no, at they some point. म्हणलं, like I said, we are बरोबर. moving towards that future. But if you Yeah. are something in a developing country, तसं that which Yeah. was हां. original नाही, question. Then तो एक काउंटर पॉइंट होता की मे बी इकडे इट कॅन तुम्हाला बी खूप यूज पैसे पण प्राइस नाही मनी. to win. हा, पण ऍज अ डेव्हलपिंग कंट्री आय डोंट थिंक गेमिंग मध्ये खूप जास्त फोकस केला पाहिजे ऍज अ करिअर, कारण ऑब्व्हियसली आपले बाकी प्रॉब्लेम्स जे आहेत कंट्रीचे ते खूप जास्त अर्जंट आहेत. आणि गेमिंग मधून अगेन इफ यू आर एक्स्ट्रीमली स्किल्ड, लाईक तुला ते कळून येतं इफ यू आर एक्स्ट्रीमली स्किल्ड, कारण गेम्स इव्हन नॉर्मल पब मॅचेस मध्ये एवढे कॉम्पिटेटिव्ह असतात आणि तुला दिसतंय की हे आय वुड से 1 वर्ष घे, फाइंड आउट, किंवा आता कुठल्याही गेमसाठी तुला ऑनलाईन कोचेस मिळतात किंवा ऑनलाईन यू कॅन पे पीपल टू ट्रेन यू. जस्ट बरोबर. ऑनलाईनच होतं ते, तू ट्विचवर डिस्कॉर्डवर एक कोच हायर करू शकतो, कम्युनिकेट. 1 वर्ष घे, फाइंड आउट तू खरंच तेवढा स्किल्ड आहे का, किंवा कारण कोचेस ते असतात जे प्रो प्लेयर्स असतात जे रिटायर झाले, दे जस्ट वॉन्ट टू अर्न सम मनी आफ्टर द रिटायरमेंट, की जस्ट कोचिंग करतो नवीन प्लेयर्सचं अँड आय अर्न मनी लाईक दॅट. आणि मग Right. तू गेट अ कोच आणि 1 वर्ष कोचिंग घे, फिगर आउट की तुला खरंच, किंवा कोचला पण कळेल की तुला खरंच जमतंय का नाही का, व्हॉट इट इज, आणि बेस्ड ऑन दॅट यू कॅन डिसाइड. पण ऍज अन एंटायर कंट्री मला नाही वाटत गेमिंग करिअर्स एवढे एक्सप्लोर झाले पाहिजेत आता. Unless you are loaded already, family backing, बस you can मग afford काय, या to मग आय not थिंक earn money and give तर yourself. मग यू कॅन डू इट. तर मग तू 5 वर्ष घेतले तरी ऍट सम पॉइंट ब्रूट फोर्सनेच तू बेटर होशील. सो दॅट्स द ह्युमन कंडिशन, यू जस्ट गेट बेटर. Yeah. First Me, mover's I can- advantage मिळेल sort of. maybe I can put it in a different perspective. असं आहे की जसं तू ट्रॅव्हलला जातो, राईट, तू कॅम्पिंगला जातो, हायकिंगला जातो, दॅट डझंट चेंज एनिथिंग फॉर कंट्री ऑर सोसायटी, राईट, इट्स युअर ओन प्लेजर. Yeah. पण थोडा टाइम. आता तू असं नाही करू शकत की सगळेच ट्रॅव्हल ऑर्गनायझर्स व्हायला लागले, देन हू वुड बी ट्रॅव्हलिंग. Yeah. Yeah. आणि द मनी रिक्वायर्ड, मॉनिटरी नीड फॉर दोज ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, तो कुठनं येणार, राईट? तर येस. त्या सेन्स मध्ये तू टाकू शकतो की इट्स अ प्लेजर ऍक्टिव्हिटी. सो काय कायचं करिअर घडतं, जसं आता देर कुड बी ओनली वन केसरी, जसं आपल्याकडे केसरी ट्रॅव्हल्स आहे, किंवा 2-3 अजून 4-5 ट्रॅव्हल्स तू कंपनी. गेमरचं एक्झाम्पल दे. बोलो जुवा केसरी. बट माझं म्हणण्याचं असं की वन्स देर इज अ बिग कॉम्पिटिशन इन मार्केट, इट्स व्हेरी हार्ड टू रिप्लेस. गेमिंग मध्ये पण तेच ट्रू आहे. काही गेमर्स आर बियॉन्ड एक्सेलन्स, आणि तू किती ट्राय करणार, की त्यांच्यापर्यंत पोहोचायला किती ट्राय करणार, आणि असे यू कॅन्ट मोटिवेट एव्हरीवन टू डू दॅट. सो आम्ही म्हणलं, तो मला पॉइंट पडतो की मे बी यू गिव्ह अ ट्राय, बट डोंट मेक इट अ पॅशन, की नाही हेच करणार, नाही तर नाही करणार. गेट एक्सपर्ट ऍडवाइस की तुला जे वाटतं Exactly. स्वतःच्या अबिलिटी बद्दल ते खरंच आहे का, तुला कितपत It has become इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. very easy to get advice and to actually see की तू किती गुड आहे हां. at a game. बरोबर. Online presence There मध्ये are ranks वगैरे actually असतात. softwares designed to let you know your gaming capability. Correct. जसे एम शॉट्स, And to also train you, to help you. Yeah. एक्झॅक्टली. Yeah, but सो यू let's कॅन try to- यूज दोज टू जज युअर सेल्फ, की अरे हा मी खरंच भारी आहे का, मी फक्त टाइमपास आहे, इकडे तिकडे मजा केली, 4 कमेंट मारले, झालं, क्लास निघाले. GG. ते आहे जीजी. एंडला काय आलं, इझी. जीजी इझी. वैभवला आपण बोलू दे आता. वैभव एकदम तत्ववादी आहे माणूस. सो मला कोणी आता येऊन, फॉर एक्झाम्पल, कोण सोसायटीतला 10वी-11वीतला कोण पोरगा आला आणि तो म्हटलाय, दादा यार मी पबजी ना खूप भारी खेळतो, माझे कमीत कमी 50 स्किल तर होतातच, काय करू, मी करू का, प्रोफेशनली खेळू का मी? तर मी
मी त्याला उत्तर द्यायच्या ऐवजी प्रश्न विचारेल की तुला कळतं का तू प्रोफेशनली खेळणं म्हणजे काय असतं. बेटे जसं अमेय म्हटला आणि जसं साठे म्हटला, बरोबर आहे. यू हो. हॅव टू एक्सप्लोर. आपल्याला आधी माहित असावं की आपण ज्या मैदानात उतरतोय त्याच्यात किती खेळणारे आहेत आणि किती चांगले खेळणारे आहेत आणि आपण कुठे स्टँड करतो. हम्म. आणि हे आपल्याला रिअलायझेशननीच येतं. आपण कोणासाठी सांगू नाही शकत की अरे तू हे कर किंवा नको करू. आपण जास्तीत जास्त त्या व्यक्तीला वी कॅन नज हिम इन अ डिरेक्शन वेअर ही कॅन मेक द चॉईस. हम्म. जर का एखाद्या व्यक्तीला प्रोफेशनली परस्यू करायचं असेल तर ठीक आहे, दॅट इज हिज टाइम, मनी अँड एफर्ट अँड ऑल्सो स्किल टू गेट गुड ॲट इट. बट एक जनरल जर का असं ओपिनियन विचारलं की परस्यू करण्यापेक्षा आय वुड चेंज द क्वेश्चन की प्रोफेशनली परस्यू करायच्या जागी गेमिंग शुड बी इंट्रोड्यूस टू मोर किड्स सो दॅट दे ऍटलिस्ट हॅव अ रिअलायझेशन और ऍटलिस्ट आर अवेअर ऑफ अन ऑप्शन की जे तिकडे एक्सप्लोर करू शकतात. या आणि आय थिंक ऍडव्हान्टेजेस टू गेमिंग. Definitely. देअर आर ऍडव्हान्टेजेस. जसं आपल्याला आता आपण फॉर्च्युनेटली आपण जेव्हा कॉलेजमधून चाललो होतो तेव्हा बरेचदा काउंटर स्ट्राईकचे नाही का क्रॉस डिपार्टमेंट इव्हेंट्स व्हायचे, तर त्याच्यात आपल्या कम्प्युटर लॅब्स मध्ये काउंटर स्ट्राईक वगैरे होतं. 3,000 तर ते रुपये आपल्याला तर तशा प्रकारे ऑलरेडी होत आहे. बट इफ यू वॉन्ट टू मेक अ बिग डिसिजन की केलं पाहिजे का नाही, साठेचा पॉईंट बरोबर आहे की व्हॅल्यू ऍडिशन त्याच्यात काही नाहीये. बट अशा खूप गोष्टी आहेत जे खूप लोक परस्यू करतात ज्याचं काहीच व्हॅल्यू ऍडिशन सोसायटीला होत नाही. दॅट डझंट मीन की इट शुड बी इरॅडिकेटेड. कधी कधी ऑल्सो ट्रू. द ओनली थिंग that you get out of it is a sense of satisfaction and a sense of personal achievement, which is enough to take the society ahead sometimes, not all the time. Keeps you happy. Indirect validation होते I think in a way Yeah. की you end up buying something. You buying the PC. You're putting money into the economic sort of. You get talk Wi-Fi. about it, you Wi-Fi at the share internet your at the- experience, you bond with people, Indirect. you translate Indirect. so many things from that one medium to like at least 20 different things into the society. लोकांचे You, ऑनलाईन फ्रेंड्स you might start a chain reaction. whom they never see Huh. in person, It is a but slow like but, really good friends in the yeah. game. Correct. Yeah. Correct. Which sort of teaser देऊ next याच्यात की Slow but compounded growth आहे. I could बरोबर. actually agree to that की म्हणजे जे माझे शाळेतले फ्रेंड्स होते वगैरे दे आर नॉट इन टच. आज मी रोज भेटायला जाते किंवा महिन्यातून एकदा भेटायला through जाते असं gaming. होत नाही. थ्रू गेमिंग दे आर एव्हरी डे इन टच. आपण So- पबजी किती खेळायचो लॉकडाऊन मध्ये. हा. फुल मजा. आय युज टू लाईक दॅट पार्ट की अरे गप्पा मारतात गेम लाईक हम्म. अमंग अस मध्ये Among Us तर- टॉकिंग हा. टू Yes. डिस्कसिंग कोण मित्र मारलं एकत्र येऊन बरोबर. भेटतात असं आहे. पण आय थिंक तर- करिअर डिसिजनच्या बाबतीत गेमिंगचं डिसएडव्हान्टेज आहे की त्याचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप उशिरा येऊ शकतं. खूप So, उशिरा येऊ खूप- शकतो. खूप कधी-कधी येऊ अनसर्टन्टी पण नाही असतं, शकत. गॅरंटी नाही देऊ शकत. येस. लाईक लॉट ऑफ आर्ट फॉर्म्स. पेंटर हा. झालाय मला हाय रिस्क हाय रिवॉर्ड आहे. Exactly. तेच म्हणतोय की not all Absolutely. forms of employment or work will add value to the society. कोणी नाही. अशी 50 बाय 40 फुटाचं खूप एक्सपर्ट दाविंची लेवलचं आर्ट जरी काढलं तरी त्यांनी काय होणार? इट इज ओनली अन इमोशनल एक्सपिरियन्स बाकीच्या लोकांसाठी. Yeah. त्याच्यात त्यांच्या आयुष्यात काही घंटा फरक नाही पडणार. बट दे पे फॉर इट. बट दे पे फॉर पे फॉर इट. तसंच होईल. म्हणजे कारण की काय होणार की स्ट्रीमिंग चालू झालं किंवा फॉर एक्झाम्पल तू जसं म्हटलं की परचेस केलं त्यांनी इक्विपमेंट, तर तुम्ही इंडस्ट्रीला बेनिफिट करताय. इंडस्ट्री इज गिव्हिंग दॅट मनी टू द एम्प्लॉईज. मोर एम्प्लॉईज आर बिंग हायर्ड कारण की डिमांड वाढली आहे. तर इट इज अ चेन रिएक्शन. सो अनदर आय डोंट गिअर इन द बरोबर. सो आय डोंट थिंक की असं इट शुड बी स्ट्रिक्टली रेस्ट्रिक्टेड की नाही तुम्ही फक्त कॅज्युअल गेमिंगच करा. तुम्हाला जे बरोबर वाटते ते करा, बट थोडं आवर ठेवा की म्हणजे डोंट काय म्हणतात त्याला वाहून नका जाऊ. अति उत्साही होऊन वाहून नाही जायचं. तो जोपर्यंत स्वतःवर आपल्याला तो चेक घेता येतोय ना किंवा सोसायटीला तो चेक आपल्याला रिअलाइज करून देता येतोय, टिल दॅट पॉइंट वी आर गुड. ऍक्च्युली आणि गेमिंगचा अजून एक पर्स्पेक्टिव्ह पण येऊ शकतो की तू गेम खेळतोय पण ठीक आहे यू रिअलाइज की तुझी स्किल एवढी नाहीये. पण काही जणांमध्ये ती हे येते की अरे नाही मी एक गेम डिझाईन करतो किंवा मी एक गेम डेव्हलप करतो. मला हा गेम आवडला ना, मला याच्यात काहीतरी इम्प्रुव्हमेंट करून मला स्वतःचा गेम काढायचा. पण मग त्या हिशोबाने मग ते कॉम्प्युटर सायन्स प्रोग्रामिंग आणि हे सगळं पण शिकतात. सो इट कॅन हॅपन. इट कॅन ऍक्ट एज अ पॉइंट ऑफ इन्स्पिरेशन. ते पण होऊ शकतं. बरोबर आहे. On that note,
एक तास झाला आपल्याला याच्यावर बोलून. लेट्स रॅप इट अप इकडे. विल रॅप इट अप ऑन अ व्हेरी नाईस पॉइंट की ओके. विथ द अगेन एकदम एकदम खूप असं फिरून फिरून येणार आहे मी. कसं बघायचे आलो क्वेश्चनला. फेसबुकनी त्यांचं कंपनीचं नाव चेंज केले. नाव दे चेंज इट टू मेटा अँड दे हॅव स्टार्टेड अ अगं. मेटावर्स. ओके. Now Yes. what's going to happen? What's this whole thing is about? Ki a whole new virtual world बनवतात ते. And in that virtual world, you will be an avatar, and you will have currency, and you will have currency, and you will do whatever in that avatar. You will build something येते. तिकडे that currency will be something, some NFT आणि हे आणि ते. So now we are moving towards that. की now maybe there will be a parallel economy असं काहीतरी. ते खूप वाचलं नाही त्याच्यावर, पण it is quite crazy what they're trying to do with the metaverse. Normal Yes, metaverse. one is in a virtual reality, and there you'll deal with a different sort of a money, but it will be as real or as काय म्हणतात, it नाही, will be there is based on the another value in the real हे world. पण एक काइंड ऑफ हे वाचलं होतं की त्याचे व्हर्च्युअल रियालिटी मध्ये तुम्ही तुमचे अवतार्स बनवता आणि मग यू आर इमर्स्ड इन दॅट. जसं रेडी प्लेअर वन आहे तो मूवी जो आला त्या टाईपचा. बरोबर. त्याच्याऐवजी इफ यू थिंक अबाउट इट, आपण ऑलरेडी मेटावर्स कडे वळालोय की So and that's what I'm saying. कारण Gaming नाही, might not be a bad no. career choice considering the future. नॉट इन द व्हर्च्युअल रियालिटी स्पेस, पण इन द ऍक्च्युअल फिजिकल स्पेस. कारण आपलं ऑनलाईन प्रेझेन्सच एवढा जास्त आहे फिजिकल प्रेझेन्स पेक्षा. दॅट हॅज बरोबर. काइंड ऑफ बिकम द मेटावर्स, जिथे आपण सतत हम्म. आपल्या ऑनलाईन प्रेझेन्स किंवा आपले ट्विट्स किंवा आपले इन्स्टा स्टोरीज किंवा पोस्ट किंवा आपण फेसबुकवर काय शेअर करतो वगैरे, हम्म. त्याचा इम्पॉर्टन्स एवढा जास्त वाढलाय कम्पेअर्ड टू ह्युमन इंटरॅक्शन, की दॅट इज द ऍक्च्युअल मेटावर्स राईट नाव. आणि मग व्हर्च्युअल रियालिटी बरोबर. मला अजून एक येईलच. All right. On that note, GG boys. GG, well played. GG well GG, played. well played. Well played. Boys played well. Boys played well.